सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे, उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानी मढवीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा काही येते, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पडे त्याची गोडी सांग वेगी, दुधे भरोनिया वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांग गोठी विठू येईल काय, आंबेया डहाळी फळे चुंबी रसाळी, आजी चिरे काळी शकून सांगे, उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानी मढवीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा काही येती, ज्ञानदेव म्हणे जाणी जे आखुणे, भेटती पंढरी राणे शकून सांगे, उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानी मढवीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा काही येती, विठाला विठाला मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया, जानो ज्ञानाधारा, पावन झालो चराचरी, ओम ज्ञानेश्वरा करुणाकरा दया, तुझा नमस्कारोनी आता पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानी मढवीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा काही येती। वारकरी संप्रदायामध्ये अनेक 750 ज्ञानोबारांचे समाधी सोहळे झाले, परंतु विशेष करून या सोहळ्याला महत्त्व असं आहे, सप्तशताब्दी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, विठाला 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 विठाला। या 750 वर्षामध्ये अनेक वारकरी आले, या जगामधून निरोप घेऊन निघूनही गेले। लहानपणीपासून आपण इंद्रायणी पाहतो, इंद्रायणीचं स्नान करतो, ज्ञानोबारांचं दर्शन घेतो महाराज, परंतु एक मुलगा इंद्रायणीचा पुत्र असा निघाला, सगळी इंद्रायणीच्या तीरावरची घाण बाजूला करून, इंद्रायणीला स्वच्छ आंघोळ घालून, इंद्रायणीला घाट रूपी शालू ज्यांनी चढवला ते परम आदरणीय कराड साहेब। ही न भूतो न भविष्यात घडणारी ही घटना आणि संपूर्ण त्यांचं जीवन सपोर्टिंग आणि पाठीमागं असणारे जे व्यक्तिमत्व आहे ते आदरणीय पूजनीय काकू हे माझ्या पितृतुल्य आणि मातृतुल्य समान आहेत, आणि त्यांची मला ज्यांच्यामुळे पहिल्या वर्षी भेट झाली, महाराष्ट्रातले एक टॉप 10 चे वक्ते आहेत, व्यवहार कोणाकडून शिकावा आणि वागणं बोलणं चालणं कसं असावं, वारकरी सुद्धा मॉडर्न कसा असू शकतो हे पाहायचं असेल तर माझे जीवलग मित्र सुद्धा महाराज पाणेगावकर, विठाला 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 विठाला। आणि सुरुवातीलाच बापू पखवाजावर बसल्याच्या नंतर आम्हाला बोधरेशन आलं, कारण काय होतं, 40 टायरची जर ट्रक असेल तर ती मोकळी चालली ना तर ती जास्त स्पीड घेत नसते, तिच्यात तेवढाच बोजा लागतो, पण आता नेमकं म्हणावं कसं कसं मी म्हणून मोठी माणसं व्यवहार चतुर असतात, ज्यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आहे, विठाला विठाला आणि एवढं मोठं जीवन पण वाजवायला काही हरकत, आणि हाच वारकरीपणा आहे, सगळ्यात महत्वाचं आहे। आणि युवा कीर्तनकार आताच पाठीमागे जिटवाकीजवर कीर्तन झालं आमचे गणेश महाराज
आणि आधी करून सगळी गाणारी वाजवणारी आमचे खंदारे असतील महाराज, ही सगळी मंडळी ज्यांनी मला फोन केला कार्यक्रमासाठी, महाराजांचं ज्या वेळेला एक एक सरांचं काय कौतुक सांगावं जे महाराष्ट्रात नाही देशात कोणी करू शकत नाही. जिथे सरस्वती मातेचं मंदिर अशा ठिकाणी होतं की आपली भारताची बॉर्डर संपते आणि चीनची बॉर्डर सुरू होते, अशा गावामध्ये ती भूमी अधिग्रहण करून तिथे एक असं भव्य दिव्य मंदिर बांधलं. ही सामान्य जिथं जाणं सुद्धा मुश्किल आहे अशा ठिकाणी फार मोठा राज्यपाल घेऊन सोहळा करणं ही सोपी गोष्ट नाही. हे फक्त कराड सरच करू शकतात. विठाला विठाला. आणि त्यांच्या निमित्ताने हे जे माझं छोटंसं जीवन, तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा मोठे आहात, कुठली कशा रूपाने सेवा आहे ते माहिती नाही, परंतु एक छोटीशी सेवा इथून पाठीमागे 3 सेवा या ठिकाणी झाली आणि ती 4थी सेवा आहे. आणि ही ज्ञानोबरांच्या अक्षराची सेवा आहे. 750 वर्ष झालं. आपल्या मुलीच्या लग्नाला 4-4 वेळेला निमंत्रण देऊन सुद्धा माणसं लग्नाला येतीलच याची गॅरंटी नाही. पण 750 वर्ष झालं ज्ञानोबरांचा समाधी सोहळा महाराष्ट्र कानाकोपऱ्यात दिसू शकत नाही. 2 वर्षाचं लॉकडाऊन हा कमीत कमी 25 वर्षाचा वारकऱ्याला झालेला वीर आहे. विठाला विठाला विठाला. किती जगले, कसं जगले याला महत्व, किती जगले याला महत्व नाही. ज्ञानोबा 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस हे ज्ञानोबरांचं आयुष्य आहे महाराज. या 5 वर्षामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात ज्यांना आयुष्य लाभलं ते नामदेवराय. नामदेवराय 82 वर्ष जगले. पंजाबापर्यंत त्यांनी झेंडा फडकावला. आणि ज्ञानोबरांचा समाधी सोहळा, आता महाराजांचं ज्ञानोबरांच्या सोहळ्याचं कीर्तन आहे, संपूर्ण ज्ञानोबरांचा समाधी सोहळा आपल्याला जसाच्या तसा आता अनुभवला येतो. याचं कारण नामदेवराय आहे. विठाला विठाला विठाला. वारकरी संप्रदायाची मौज अशी आहे, तुम्हाला ओळीत ओळी वाचायची असेल ज्ञानोबरांची वाचा जोड नाही. तुम्हाला अभंगात अभंग वाचायचे असतील जगद्गुरु तुकोबरांची वाचा जोड नाही. तुम्हाला गवळणीत गवळणी वाचायचे असतील निळोबरांच्या वाचा जोड नाही. तुम्हाला भारुडात भारुडं वाचायचे असतील नाथबाबाचे वाचा जोड नाही. आणि तुम्हाला चरित्र वाचायचे असतील नामदेवराय. विठाला विठाला. आणि हा त्या ज्ञानोबरांचा अभंग आहे. अभंग इतका मौजेचा आहे. आता काही ठिकाणी म्हणतात पहिल्या चरणामध्ये ध्रुवपद आहे, काही ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये. मोठ्याच्या तोंडून मी दुसऱ्या चरणातलं ध्रुवपद ऐकलेलं आहे. विठाला विठाला. या वादात फारसं जायचं नाही. ज्ञानोबरांचा जन्म आळंदीचा की आपेगावचा त्याच्याशी कर्तव्य नाही. नामदेवराय कुठले या वादामध्ये न जाता त्यांच्या अक्षराची आपल्याला सेवा करता येते काय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि वारकरी संप्रदायाची जी थोर मोठ्या मंडळींनी जे घालून दिलेली परंपरा आहे, आपल्या चाली, आपली भारुडं, आपल्या प्रत्येक चालीचा जो बाज आहे, आजही वारकरी संप्रदायामध्ये बंकट स्वामींच्या चाली वापरल्या जातात. बंकट स्वामींच्या चाली म्हणजे समाधीचं भजन आहे. विठाला विठाला विठाला. आणि या अभंगामध्ये ज्ञानोबराय एका कावळ्याला विचारतात, मोठी मौज आहे. कावळ्याला विचारणं म्हणजे जगामध्ये सगळ्यात जर निकृष्ट पाणी कोणतं असेल तर त्याला कावळा म्हणतात. कावळ्यामध्ये एक असा कुठलाच विशेष गुण नाही, त्याचं ह्या गुणाचं वर्णन करावं. सगळ्यात जर नासकी वस्तू असेल तर ज्याला निमंत्रण देण्याची गरज नाही त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो तो कावळा. एकही गोष्ट चांगली नाही. पण कावळ्याची नैसर्गिक एक नजर अशी सांगितलेली आहे महाराज, जे आपल्याला दिसत नाही ते कावळ्याला दिसतं. म्हणून आर्यमा नावाचा पितर दशक्रियेच्या वेळेला आपल्याला निरोप त्या कावळ्याच्या द्वारा पाठवतो असं म्हणतात. मला एका जणांनी सांगितलं म्हणे महाराज कावळा हे सगळं थोटांदे दशक्रिया वगैरे हा विधी योग्य नाही, त्याला काय सगळं येतं. म्हणलं त्याला बाकीचं सगळं सोडून देऊ आपण, फक्त दशक्रियेच्या वेळेला कावळाच काय येतो, बगळे काय येत नाही, चिमण्या काय येत नाहीत याचं उत्तर मला दे, मग आपण पुढचं पाहू. नैसर्गिक नजर आहे. जसं महाभारतामध्ये जीवक नावाच्या पक्षाचं जगातलं तेवढं कोमल हृदय एकाचही नाही. जीवक नावाच्या पक्षाने नुसतं विष पाहिलं तरी तो आपला प्राण सोडतो. तितका कोमल हृदय जगात आणखी कोणाचं. नैसर्गिक नजर आहे. पिंगळा नावाचा पक्षी मृत्यू सांगू शकतो, फक्त त्याची भाषा आपल्याला अवगत झाली पाहिजे. नैसर्गिक नजर आहे.
असं म्हणतात, मोठ्याच्या तोंडून ऐकलं. टिटवी आपले अंडे फोडताना परिसाचाच उपयोग करते, परिस शोधण्याची नजर फक्त टिटवीला आहे. विठाला विठाला विठाला. आणि अंड फोडल्याच्या नंतर ती परिस कुठंतरी टाकून जाते. बहुतेक हिमालयामध्ये परिस आहेत असं म्हणतात. हो, हिमालयामध्ये परिस आहे असं म्हणतात. म्हणून हो, तेच ते होऊ नये, नंतर अख्खी इंद्रायणी उपसून लोक घेऊन जाऊ नयेत. इथं एखाद्या वेळेस चंद्रभागेत एखादा खडा असला तर असला, त्याची पारख कोणाला नाही महाराज. म्हणून मेंढपाळ, हिमालयातली मेंढपाळ लोक सर्वात श्रीमंत काय आहेत माहितीये का? मेंढ्या महाराज, त्या मेंढ्याला खालून ते लोखंडाच्या पत्र्या मारतात. एक पत्री 10-20 ग्रॅमची असते आणि ती मेंढ हिमालयामध्ये चरायला सोडतात. 2-4 दिवसाच्या नंतर ती रोज 2-3 दिवसांनी त्या मेंढीच्या पत्र्या तपासून पाहतात. 4-2 तोळे निघतं. विठाला विठाला. परिस आहे, ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पण ती नजर आहे, ती नजर ओळखण्याची ज्याची त्याला नैसर्गिक दृष्टी दिलेली. जसं आपल्या शरीरामध्ये एक असे गुण भगवंताने दिलेले आहेत. आपला प्रकृती धर्माचा जर अभ्यास केला तर कसा दिसणारा माणूस कसा असू शकतो हे त्याचं भविष्य सांगण्याची एक कला आहे. त्याला ज्योतिषशास्त्र म्हणतात. हे गणितशास्त्र नाही बरं का. ज्योतिषशास्त्र म्हणजे गणितशास्त्र आहे. पंचांग म्हणजे काय? 5 अंगाचा ज्याच्यामध्ये विचार केला जातो. पुढे 500 वर्षाच्या नंतर येणारं सूर्यग्रहण आता सांगितलं जातं, त्याला गणितशास्त्र म्हणतात. 5 अंगाचा विचार केला जातो. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 अंगाचा विचार ज्याच्यात केला जातो त्याला पंचांग म्हणतात. विठाला विठाला विठाला. आता प्रकृती धर्माचा विषय जर केला तर ज्या माणसाचे हात गुडघ्यापर्यंत आहेत तो माणूस जगद्गुरु होतो किंवा राजा होतो. पंडित जवाहरलाल नेहरूचे हात गुडघ्यापर्यंत होते असं म्हणतात. स्वामी समर्थ, जंगली महाराज गुडघ्यापर्यंत हात होते. प्रकृती धर्माचा विचार करत असताना ज्या माणसाच्या पायाला लवण आहे ती माणसं भाग्यवान सांगितलेली आहेत. हो, सगळेच भाग्यवानात असे नाहीत, पण टक्केवारी जास्त आहे. नाही तर काही इतके भाग्यवान आहेत, मंडपात आले की लाईट गेली समजा. ज्यांच्या पायाला लवण आहे ती माणसं भाग्यवान सांगितलेली आहेत. ज्यांचं जन्मताच कपाळ रुंद आहे ती माणसं हुशार सांगितलेली आहेत. विठाला विठाला विठाला. केस जाऊन रुंद झाले असं नाही बरं का. जन्मता ज्याचं कपाळ रुंद आहे ती. आपल्या केसावर सुद्धा सांगितलंय, ज्यांचे कुरळे केस असतात त्यांचं काय, ज्यांचे सरळ केस असतात त्यांचं काय. माता माऊलीच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या माता माऊलीच्या पायाचा अंगठा त्याच्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा लांब असतं ती बाई 100% आपल्या नवऱ्याला ताब्यातच ठेवणार. घरी गेल्यावर तपासा. विठाला. हा प्रकृती धर्माचा विषय आहे. म्हणून कावळ्याचा विषय आपला चालला होता की ज्ञानोबराय कावळ्याला विचारतात. एक तर ज्ञानोबरायला वेड लागलं म्हणावं. कावळ्याला कोणी निरोप विचारतं का? कावळ्याला कोणी विचार. तुम्हाला एक सांगू का, वेडीच माणसं इतिहास घडवतात. 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांना वेड लागला, हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदाला वेड लागलं, शिकागोची धर्म परिषद जिंकली. एका महापुरुषाला वेड लागलं कराड सरांना, म्हणून घाटासारखं काम तयार झालं. मग ज्ञानोबरायला का वेड लागू नये? ज्ञानोबरायांच्या वेडातून ज्ञानेश्वरी तयार झाली. विठाला विठाला विठाला. सामान्य घटना महाराज. एका ओवीचा बापू जर विचार केला, म्हणून ज्ञानेश्वरी विद्वान म्हणून जर तुम्ही ज्ञानेश्वरीकडे गेले तर विद्वान म्हणून ज्ञानेश्वरी तुमच्यावर कधीच कृपा करणार नाही. तुम्हाला ज्ञानेश्वरीकडे जायचं असेल तर तिचं लेकरू म्हणून ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसा, ती कुरवळल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरी अशी कृपा करत नसते महाराज, लक्षामध्ये ठेवा. म्हणून ज्ञानोबरायला वेड लागलं आणि वेडीच माणसं इतिहास घडवतात. असा किती तुम्हाला किती पुराणाचं इतिहास उदाहरण सांगता येतील. वेडीच माणसं इतिहास. फक्त ते वेड कशाचं लागतं याला महत्व आहे. समाजाच्या दृष्टीने जी माणसं वेडी असतात तीच माणसं देवमान्य असतात. समाजाने ठरवलेले संत, त्याच संताने देवमान्य संताची आरती गायली रामेश्वर शास्त्री. विठाला विठाला विठाला. समाज कोणालाही संत म्हणेल. समाज ज्यांना संत म्हणत होता ते आज जेलमध्ये खडी फोडतात. समाज कोणालाही संत. म्हणून 3 गोष्टी लक्षात ठेवा.
कायदा आंधळा असतो, नीती पांगळी असते आणि समाज विसरबोळा असतो. विठाला 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 विठाला. करोडो रुपयांचे अपहार करून सुद्धा ती माणसं सन्मानास पात्र होतात, म्हणजे समाज विसरबोळाच आहे ना. लक्षात येत नाही लोकांच्या. म्हणून समाज कोणाला काय म्हणतो याच्यापेक्षा देव कोणाला जवळ करतो समाजाने. आणि ही जी मंडळी असते ना महाराज, ज्ञानेश्वरी अमृतानुभव वगैरे सगळं लिहून झाल्याच्या नंतर महाराज ज्ञानोबारांच्या पाठीमागं लोक आम्हाला मुलं होतील का, मेलेली माणसं ज्ञानोबारांनी जिवंत केली. भगवद्गीतेमध्ये गीतेवर जवळजवळ कमीत कमी 111 टीका तयार झाल्या. सगळ्यात प्रभावी टीका ज्ञानोबारांची आहे. हो, ही सगळा जर आपण विचार केला, ज्या वेळेला चमत्कार घडायला लागले, सगळं व्हायला लागलं, त्यावेळेला लोक इतकं पाठीमागं पळायला लागले. म्हणून समाजाभिमुख झाल्याच्या नंतर, समाजात गेल्याच्या नंतर आपल्या खरे हितापासून आपण लांब जातो. हे लक्षात ज्ञानोबारांची मोठी माणसं काम झाल्याच्या नंतर कधी थांबत नाहीत. म्हणून एक लक्षामध्ये ठेवा, कोणतीही मोठी माणसं महाराज लोकांतामध्ये कधीच, इतिहास तुम्हाला जर कुठलंही कार्य व्हायचं असेल लोकांतामध्ये होत नाही, ते एकांतातच होतं. ज्ञानेश्वरी लिहायची असेल एकांतामध्ये, तुम्हाला ज्ञान साधना करायची असेल एकांतामध्ये, इतिहास जरी लिहायचा झाला, रणांगणावर घडलेली घटना लिखाणबद्ध करायची असेल तर तो इतिहास एकांतातच लिहिला जातो. विठाला विठाला विठाला. हे महत्वाचं आहे. लोकांमध्ये काय काय कळे जगा अंतरीचे. समाजाला काय कळतं महाराज, कोणाची लेवल काय, कोणाचा चमत्कार दाखवणार असला की लोक त्याच्या पाठीमागं पळतात. जगामध्ये एक अशी माऊली होऊन गेली, पुरुष असताना सुद्धा त्यांना माऊली असं म्हणतात. या जगामध्ये कुठेही तुम्हाला उदाहरण सापडणार नाही. आणि संपूर्ण संतांनी ज्यांच्याकडे आई म्हणून पाहावं ते ज्ञानोबा आहेत. कारण देवानीच अवतार घेतला. ही परंपरा फार मोठी आहे महाराज. आदिनाथ गुरु, आदिनाथापासून परंपरा आली जाण, परंपरा आली जाण, परंपरा आली जाण. आदिनाथापासून परंपरा आली जाण, परंपरा आली जाण, परंपरा आली जाण. आदिनाथापासूनची आलेली परंपरा आहे, परंपरा आली जाण. आणि तुम्ही बघा, भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे आलटून पलटून पाठीमागे अवतार झाला. आदिनाथ भगवान शंकर, मच्छिंद्रनाथ भगवान विष्णू, गोरक्षनाथ भगवान शंकर, गहिनीनाथ विष्णू, पुढे निवृत्तीनाथ भगवान शंकर, ज्ञानोबा विष्णू. विठाला विठाला विठाला. सगळे एकच आहेत. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भेद केला जात नाही. पंढरपूरला जर तुम्ही कधी गेलात तर पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं तर कधी विना कपड्याची मूर्ती एकदा दर्शन घेऊन पहा, निरखून पाहावं, देवाला निरखून पाहावं. कारण वर्षभर जरी आपण गावी गेलो ना, तुका म्हणे निवांत राहीन पाहिले पाही परतून, परत 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 देवाची मूर्ती लक्षात. म्हणून मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा मानलेली. मानस पूजा ही सर्व, आपण देवाला गंध वगैरे लावतो. आता कर्मकांडाचा भाग असा आहे महाराज, तुम्ही कमीत कमी पंचोपचारे पूजा करावी. तसे षोडशोपचारे पूजा सांगितलेल्या आहेत. पंचोपचारे म्हणजे 5 प्रकारची केलेली पूजा, किमान ती कोणालाही शक्य आहे. पण पूजा करताना त्याचा एवढा अवघड भाग सांगितला. आपलं देवघर कुणीकडे असावं, घरातल्या कोणत्या दिशेला असावं, इथून विचार कर्मकांडामध्ये. आपलं घर ईशान्य दिशेलाच असावं. देवघराच्या वर खुंटी असू नये. देवघराच्या वर साधी एक काडी सुद्धा पडू नये. कारण देवाच्या घराच्या वर जर एखादी वस्तू असेल तर आपल्यावर कर्ज होणारच. कर्मकांडाचा भाग सांगतोय. पंचोपचारे पूजा आहे. त्या पूजेमध्ये कमी जास्त पडण्याचा फरक जर झाला तर त्याच्या पुण्याच्या ऐवजी दोष लागतात. पूजा झाल्याच्या नंतर स्वतःच्या अंगाला प्रदक्षिणा घातल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही. स्वतःच्या अंगाला का घालायची? आपण ब्रह्म आहोत. आपण स्वतःच्या पूजेला अंगाला प्रदक्षिणा घातली म्हणजे आपल्याने ब्रह्माला पूजा घातलेली. त्याच्याशिवाय पूजेचं फळच मिळत नाही. कमीत कमी 5 प्रकारे पूजा आहे. तिथं गंध पाहिजे, पाणी पाहिजे, आरती पाहिजे, फूल पाहिजे आणि नैवेद्य पाहिजे. किमान या 5 गोष्टी तरी पूजेसाठी असाव्या लागतात. मग हा कर्मकांडाचा भाग कमी जास्त असू शकतो. उदकी आचमन करावे, तोष मात्र जळ घ्यावे. कमी जास्त उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं. कमी झालं तरी दोष होय सुरापान.
आणि जास्त झालं तरी दोष होय सुरापान, म्हणजे पुण्य करता होय पाप, दुज बाजूनी पोशीला साप. त्याच्यापेक्षा करावी ती पूजा मानेशी उत्तम, मनाची पूजा ही सर्वोत्तम आहे. आपला विषय कुठून चालला? पंढरीचा पांडुरंग ज्या वेळेला विटेवर उभा आहे त्यावेळेला पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शंकराची पिंड आहे, म्हणजे यांच्यामध्ये भेद नाही. ही ती चालत आलेली परंपरा आहे. विठाला विठाला म्हणून ज्ञानोबाने ज्या वेळेला पंढरीला जायला निघाली, हीच ती इंद्रायणी ना. इंद्रायणी पवित्र का? भगवान इंद्राच्या कमंडलूतून जिचा जन्म आहे ती इंद्रायणी, हीच इंद्रायणी. 1 कोटी यज्ञ इंद्राणी हिच्या तीरावर केले. म्हणून आता इंदोरी जे गाव आहे त्या इंदोरी गावचं कोटेश्वर मंदिर आहे ना, तिथं ते यज्ञ पूर्ण झाले. शेवटचा यज्ञ ही ती इंद्रायणी आहे. इथे अनेक साधक मंडळी, या घाटावर अनेक साधू संतांच्या समाधी आहेत. हे सिद्ध बेट जिथून इंद्रायणी दुभंगत होती, 84 सिद्ध त्या बेटावर येऊन तपश्चर्या करत होते. या भूमीचं महात्म्य आहे. हो महाराज ज्यांनी ज्ञानोबारायचा पंढरीची वारी सुरू केली ते हैबत बाबा याच सिद्ध बेटावर एका फांदीवर तपश्चर्या करत बसले होते ना. याच फांदीवर मृग नक्षत्र जवळ आला आणि पाऊस आकाशामध्ये सुरू झाला, वादळ सुटलं आणि ज्या फांदीवर ज्ञानोबारायांचं भजन करत होते ती फांदी तुटून इंद्रायणीमध्ये पडली. आणि तीच फांदी वाहत 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 हा जो दगडी पूल इंग्रजांनी बांधलेला त्या दगडी पुलावरती फांदी येऊन अडकली. हैबत बाबा तिच्यावर बसून भजन चालू होतं. त्यावेळेला ज्ञानोबारायांची पूजा गुरुवाकडे होती. ज्ञानोबारायांनी साक्षात्कार दिला, माझा भक्त आहे तिथं घेऊन या. आणि मग हैबत बाबा तिथं आल्याच्या नंतर पालखीमध्ये बसून पुजाऱ्याने हैबत बाबाला मंदिरात नेलं, दुसरे कपडे घालायला दिले, नंतर काकडा केला आणि मग त्याच दिवशी घरी न जाता 2 पादुका आपल्या उपरण्यामध्ये बांधल्या, भगवी पाता खांद्यावर लटकवली आणि हैबत बाबा पंढरीच्या दिशेने निघाले. तोच ज्ञानोबारायचा सोहळा. लाखाने गर्दी आहे महाराज. विठाला विठाला हैबत बाबा. वेळ लागला ना, समाजाच्या दृष्टीने वेळाच माणूस म्हणायचा ना. एवढं मोठं पंतप्रधान पद सोडून दिलं. हैबत बाबाने अधिकारी होते महाराज, पंतप्रधान पद सोडून दिलं कारण अपमान झाला. स्वाभिमानी माणसं. तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. व्यवहारात कोणाच पुढे वाकायचं नाही, परमार्थामध्ये वाकल्याशिवाय राहायचं नाही. विठाला विठाला विठाला. याचे परिणाम तुम्हाला सांगतो. तुम्ही व्यवहारात जर वाकलात तर लोक तुम्हाला दुबळा समजतात आणि परमार्थामध्ये न वाकला तर लोक अज्ञानी समजतात. विठाला विठाला विठाला. परमार्थामध्ये वाकलंच पाहिजे. नम्र झाला भूता चाली डबल म्हणायची सवय आणि थोडासा कमी जास्त होऊ शकतं. म्हणून एक लक्षामध्ये नम्र झाला भूता आणि त्याने कोंडिले अनंता म्हणून वागलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांची ही जी कुठली ही वेळ लागलेली माणसं आहेत, मला हे सांगायचं आहे, ही भगवंताच्या जवळ नाही, भगवंताची अंशच असतात. एस सर्वेषु भूतेषु गुढात्मान प्रकाश आहे. कठवल्लीकार सांगतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो दडलेला आहे, भगवंत आहे, पण सामान्य रूपाने. नाथ महाराजांची भागवतामध्ये एक ओवी सांगतो, सगळ्या चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे, पण सात्विकामध्ये विशेष रूपाने काय. नाथ महाराज म्हणतात पृथ्वी गंधारूपे सोये असे, परी तो गंधू कस्तुर्या दिकी भासे,
तैशी भगवत सत्ता सर्वत्र असे परी सात्विकी दिशे अति प्रगट. विठाला विठाला. पण ही ज्ञानोबारायची ही जी सगळी भावंड आहेत, ही जी मंडळी आहेत, यांच्या पाठीमागे जर आपण विचार केला तर कुळाचा, जातीचा आणि धर्माचा विचार करू नये असं आपल्या वारकरी संतांनी सांगितलेलं. कुठल्याही संताच्या जातीपातीचा विचार करू नये. हा, वैष्णवांची याती मानी जो आपण भोगितो पतन कुंभ पाक. संतांच्या जातीचा विचार. कानोपात्रा कोण होती माहिती नाही, कालिदास कोण होते माहिती नाही. अनेक त्यांच्या जातीपातीचा विचार जर कनिष्ठ जातीमध्ये नारद महर्षी घ्या, वशिष्ठ ऋषी घ्या, ही सगळी मंडळी आहेत. कालिदास घ्या, कालिदास तर कोळी जातीमध्ये जन्माला आले. विठाला विठाला. पण भगवंतानी यांना जवळ केल्यामुळं ही माणसं मोठी होतात. कर्माने माणूस मोठा होत असतो. म्हणून 4 गोष्टी लक्षात धरा. जाती, विद्या, आयु आणि भोग या 4 गोष्टी महाराज प्रारब्धाच्या अधीन आहेत. जाती, विद्या, आयु आणि भोग. तुम्ही कुठल्या जातीमध्ये जन्माला यायचं हे प्रारब्ध ठरवतं, ते तुमच्या हातामध्ये नाही. विद्या, एका वर्गामध्ये 70 कमीत कमी मुलं असतात, सगळेच अभ्यास करतात, रात्रंदिवस करतात, पण सगळेच विद्वान होत नाहीत. ते प्रारब्धाच्या अधीन सांगितलेलं आहे. किती वेळेला अभंग पाठ केल्याच्या नंतर मी अशा महापुरुषांचं सानिध्य लाभलं की कमीत कमी 3 वेळेला अभंग वाचला तरी मुखोद्गत होत होता. असे काही मंडळी आहेत. ज्ञानेश्वरी क्रमांकासहित पाठ होती. गुलाब बाबा भी तांदळे होते ना विदर्भामध्ये, ज्ञानोबारांची ज्ञानेश कन्या म्हणून घेत. आता जे ज्ञानोबारांचं जे चित्र आहे, आता जे संस्थांनी प्रकाश केला, तर महाराजांनी बी त्याच्यावर फार मोठा अभ्यास करून सरांनी त्यांनी ते जे चित्र आहे ते विदर्भामध्ये गुलाबबाबांनी ते भी तांदळे असताना काढलेलं चित्र आहे ज्ञानोबारांचं. त्यावेळेला कुठले कॅमेरे होते, त्यावेळेला कुठले चित्रकार होते. म्हणून एक लक्षामध्ये ठेवा, सगळ्यात महत्वाची क्रमांकासहित काही आजही काही माणसं अशी आहेत. सकळ संत गाथा क्रमांकासहित बापू पाठ आहे. सकळ संत गाथा. विद्वान, विद्वत्ता ही प्रारब्धाच्या अधीन आहे. जाती, विद्या, आयु, अकाली कोणाचाही मृत्यू नाही. महाभारताचा आदी पर्व सांगते कोणाचाही अकाली मृत्यू. मग तो आत्महत्या असेल, अपघाती मृत्यू असेल, पण अपघाती कोणीही मरत नाही. जाती, विद्या, आयु आणि भोग. भोग म्हणजे श्रीमंती असेल, गरिबी असेल. काही माणसं जंगलात गेले तरी 7 स्टार सुविधा उपलब्ध होतात. काही माणसं राजवाड्यामध्ये राहून सुद्धा समोर दिसणारे पक्वान्न खाता येत नाही. प्रारब्धच आहे. विठाला विठाला. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला जर काही दिवस जगायचं असेल तर ज्वारीची भाकरी आणि वर्णामध्ये डाळीचा दाना नसलेलं भात, पाणी त्याच्यातच चुरून खावी लागेल जर काही दिवस खायला राहायचं असेल तर. प्रारब्धाच्या अधीन गोष्टी आहेत महाराज ह्या सगळ्या. म्हणून ही जी सगळी संत मंडळी यांनी देवानी यांना जवळ केलं, ही संत मंडळी मोठी झाली. म्हणून आपला प्रयत्न याच्यासाठी अनेक वाऱ्या आपल्या जीवनामध्ये झाल्या. फक्त एखादी वारी अशी व्हावी की ज्ञानोबारायांचा आपल्याला साक्षात्कार व्हावा आणि आपल्या पाठीवरून ज्ञानोबारायांनी हात फिरावा, त्याची अनुभूती तरी यावी. म्हणून एक लक्षामध्ये ठेवा. आणि आपल्या अंतःकरणामध्ये स्वाभिमान जरूर असावा. मी वारकरी आहे, स्वाभिमान जरूर असावा, पण त्याच्यामध्ये अभिमानाचा लवलेशही असू नये. थोडा जरी अभिमान झाला ना, मेरू तो समान भार देवा. विठाला 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 विठाला. हे चालत नाही महाराज देवाला. थोडासा सुद्धा अभिमान चालत नाही. सेवा कशी असावी महाराज. एके ठिकाणी मी असं सुंदर वाचलं, सेना महाराज एकदा पंढरपूरला वारीला गेले. वारीला गेल्याच्या नंतर वारी ही 3 दिवसाची. दशमीच्या दिवशी सूर्यास्ताचा आतमध्ये वारकऱ्याचं चंद्रभागेमध्ये स्नान व्हावं. आणि जर वारकरी, खानदानी वारकरी जर दशमीच्या दिवशी सूर्यास्ताच्या आतमध्ये चंद्रभागेत आंघोळीला आला नाही तर खानदानी वारकरी त्याचा दशक्रिया करतात. कारण त्यांना माहिती आहे हे जिवंत असते तर आले, मग पंढरपूरला आले नाही ना, याचा अर्थ असा आहे की ते जिवंत नाहीत. सेना महाराज पंढरीला गेले. आता ते नाव्याचा धंदा करत होते. मध्य प्रदेशामध्ये त्यांचं गाव आहे. ज्या वेळेला सेना महाराज पंढरपूरला आल्याच्या नंतर ते वस्त्रा घासायला ना, त्याला कोणता दगड म्हणतात,
त्यावेळेला ते म्हणले आपल्याला महिनाभर धंदा करायचा म्हणून आपला पहिला दगड संपत आलेला आहे, त्याच्यामुळे 1 पैसा देऊन दुसरा दगड घेतला, आपल्या पडशीमध्ये टाकला, भजन करत करत गावी आले. गावी आल्याच्या नंतर दुसऱ्या वारीला ते गावीवरून निघाले. पंढरपूरला आल्याच्या नंतर नामदेवराय, ज्ञानोबराय ही सगळ्यांची चर्चा सुरू झाली. म्हणले शेणा बाबा तुम्ही मागच्या वारीला पंढरपूरला आले नाही. शेणा महाराज म्हणले असं कसं? ज्ञानोबरायांची भेट झाली, तुम्ही सगळी सावता बाबा आपण सगळे होतोच ना, मागच्या वारीला तुम्ही आले नाही. इतकं चिडवलं शेणा महाराजाला. शेवटी म्हणले देवाला जाऊन विचारू. ही सगळी संत मंडळी चंद्रभागी स्नान केलं, देवाला गरुड खांबाच्या पाठीमागे गेले आणि सगळी संत मंडळी चिडवायला लागल्याच्या नंतर सेना महाराज देवाला म्हणतात, देवा हे ज्ञानोबाला नामदेवराला सगळ्याला समजून सांगा, मी मागच्या वारीला आलो होतो का? आलो की नाही? तुमचं दर्शन घेतलं, मी गेलो, आलो होतो की नाही सांगा या सर्वांना. गरुड खांबापाशी सगळी गर्दी जमलेली. देवाने खाली पाहिलं. शेणा बाबा म्हणले देवा तू फुटला का काय आतून? नेमकं वारीला आलो ना मी, तुम्ही खुशाल बोला की. त्यावेळेला ते देव म्हणतात, शेणा बाबा खरं सांगू का? म्हणले हो. आयुष्यभर वाऱ्या केल्या देवा तुझ्या, आला होतास? ते म्हणले सगळ्या वाऱ्या तुझ्या मला मिळाल्या, सगळ्या वाऱ्या तू आतापर्यंत आलास, फक्त एक वारी सोडून. कोणती? गेलेली. म्हणणे कसं काय? ते म्हणले तू वारीला आलास, पंढरपूरला आलास, पण वारीसाठी नाही, दगड नेण्यासाठी. 1 मिनिटात लक्षात आलं चूक झाली, म्हणून पंढरपूरला जाताना वारीसाठीच गेलं पाहिजे, नाही तर गेलो मुलीला भेटून आलो, घोंगड्या बांगड्या परत घेऊन आलो, चालत नाही. विठाला विठाल, वारीसाठी जायचं ना, मग वारीसाठीच, ना नातेवाईक ना कोणी, फक्त वारीसाठीच आणि याच तीर्थामध्ये राहायचं. सगळ्यात महिमा सांगितलं त्याच्यासाठी जायचं. वा विठाल. आणि महाराज ज्या वेळेला शेणा महाराजांच्या लक्षात आलं, मग शेणा महाराजांनी काय केलं, गावाकडे गेले आणि गावाकडे गेल्याबरोबर दुसऱ्या वारीला पहिला दगड घेतला आणि पिशवीत टाकला. तो जिथं घेतला होता तो पंढरपूर गाठलं. अगोदर तो चंद्रभागा पार करायच्या अगोदर पडशीतला दगड घेतला आणि चंद्रभागेत फेकला. चंद्रभागेचं स्नान केलं आणि देवाच्या दर्शनाला गेले. म्हणले देवा मोठी चूक झाली, मला माफ करा. दगड नेला होता तो वारीत आणून टाकला. परत संत मंडळी आली चिडायला लागली, महिन्याच्या वारीला सगळ्याच्या गाठी पेटी. म्हणले तुम्ही सगळ्या वाऱ्या देवाच्या तुम्हाला मिळाल्या, पण 2 वाऱ्या तुम्ही केल्या नाहीत. म्हणले चला देवाकडे. परत देवाकडे गेले. शेणा महाराज म्हणले देवा आता काय झालं? तर 1 वारी माझी कॅन्सल झाली, पण ह्या वारीचं काय झालं? देवाने सांगितलं शेणा 2 वाऱ्या सोडून तुझ्या सगळ्या वाऱ्या मला मिळाल्या. म्हणले कोणत्या? म्हणले पहिली वारी हे दगड नेण्यासाठी आणि दुसरी वारी हे दगड आणण्यासाठी. ह्या 2 सोडल्या तर सगळ्या मलाच मिळाल्या. विठाला विठाला इतका परमार्थ क्षुरस्य धारा निशिता धुरत्यया दुर्गम पतस्तत् कवय वदंती. तलवारीच्या धारेवरून चालणं जेवढं अवघड आहे तेवढा परमार्थ अवघड होता, पण आमच्या संतांनी एवढा सोपा करून दाखवला. एवढा सोपा भक्तिवंत बहु सोपा. पुण्य नागवे. योग यागादी साधना करायची गरज नाही महाराज. निराभिमान होऊन जर तुम्ही देवाला शिव्या दिल्या ना तरी तो विटेवरून उडी मारून दळण दळायला लागतो महाराज. विठाला 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 कालिदासाला असाच अभिमान झाला थोडा. मी विद्वान आहे. कालिदास प्रवासाला निघाले. प्रवासाला निघल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस होते आणि तहान लागली बापू. एक लिंबाच्या झाडाखाली एक म्हातारी उभी होती, तिचं घर होतं आणि कालिदास तिथं थांबले आणि सांगितलं आई मला पाणी पाहिजे. त्यावेळेला तिने सांगितलं बाबा तू नवीन आहेस, तुझा मला परिचय दे, मी तुला पाणी देते. तहान भरपूर लागल्यामुळे याने पटकन सांगितलं मी प्रवासी आहे, मैं पथिक हूं, मी प्रवासी आहे, मला पाणी पाहिजे. म्हातारी म्हणायला लागली तू खोटा परिचय देतोस. म्हणे कसा? ती म्हणे ब्रह्मांडामध्ये प्रवासी फक्त 2च आहेत. तू पथिक म्हणतो ना, प्रवासी म्हणतो ना, ब्रह्मांडामध्ये प्रवासी 2च आहेत. एक प्रवासी आहे चंद्र आणि एक प्रवासी आहे सूर्य. या दोन्ही पैकी तू कोण आहेस? डोकं खाजायला लागले कालिदास. बरोबर आहे, कारण प्रवासी कधी थांबत नाही, हे 2ही कधी थांबत नाहीत.
मग तू कोण आहेस यापैकी? दुसरं बोलून गेले, मैं सहनशील हो. म्हातारी म्हणली परत खोटं बोलायला लागलास. सहनशील? सहनशील तो ब्रह्मांड में सिर्फ दो ही है. सहनशीलता फक्त दोघांमध्येच आहे, एक पृथ्वी आणि दुसरं झाड. या दोन्ही पैकी तू कोण आहेस? पृथ्वीवर बोर घेतला तरी ती काही बोलत नाही, तुम्ही तिच्यावर नाचले तरी काही बोलत नाही, सहनशीलता आहे. आणि झाडाला दगड मारले तरी तो फळच देतो, तुम्हावर रागवत नाही. हे दोनच सहनशील ब्रह्मांडामध्ये. यापैकी तू कोण आहेस बोल? तरच पाणी देते, नाही तर पाणी देत नाही. तो म्हणला मैं मेहमान हूं. विचार करून कालिदासाने उत्तर दिलं, मैं मेहमान हूं. फिर झूठ बोल रहे हो. मेहमान? मेहमान तो सिर्फ ब्रह्मांड में दो ही है. पहला मेहमान यौवन और दूसरा मेहमान धन. एक तारुण्य पाहुणा आहे आणि दुसरा धन पाहुणा आहे. कारण ह्या दोन्हीही न टिकणारे आहेत. कारण पाहुणा एका जागेवर कधी थांबत नाही, त्याला पाहुणा म्हणतात. हो, काही मावणे इतके लापट असतात, म्हणून जसा जसा पाहुणा असेल तसे तसे पदार्थ बदलतात. एक दिवसाचा पाहुणा असेल तर पुरणपोळी, दुसऱ्या दिवशी जर तो पाहुणा राहिलाच तर मग पदार्थ साखरशिऱ्यापर्यंत येतात. काही पाहुणे इतके लापट असतात, एसटीचा टाइम सांगितला तरी पिशवी उचलीत नाहीत, मग ते सरळ पिठलं भाकरीवर आणून बसवतात. पाहुणा कधी थांबत नाही. मेहमान तरुण तारुण्य कधी थांबत नाही. या दोन पैकी तू कोण आहेस? कोणीच नाही. बोल कोण आहेस तरच पाणी देते. मैं हट्टी हूं, मी हट्टी आहे. परत खोटं बोललास. या ब्रह्मांडामध्ये हट्टी फक्त दोनच आहेत, एक केस आणि दुसरे नख. कापले तरी वाढतातच. कोण? या दोन्ही पैकी कोण आहेस तू? हट्टी? अजिबात नाही, चुकीचं बोलतोस. केस कापले तरी वाढतात आणि नख कापले तरी वाढतात, हे हट्टी आहेत. यापैकी तू कोण आहेस? कालिदास डोकं खायला लागला. बोल तरच मी तुला पाणी देणार आहे, सांग कोण आहेस? शेवटी वैतागून हात कालिदासाने टेकले. सांगितलं मी मूर्ख आहे, पण पाणी द्या. म्हातारी म्हणली परत खोटं बोलायला लागले. मूर्ख या ब्रह्मांडात दोनच आहेत. परत खोटं बोलतो. म्हणले कोण? पहिला मूर्ख आहे राजा. योग्यता नसतानाही तो शिक्षा करतो, कारण त्याला शिक्षा देणारा वर बाप यम बसलेला आहे, हे त्यालाही माहिती आहे. पण योग्यता नसताना शिक्षा करतो, हा पहिला मूर्ख. आणि दुसरा मूर्ख राजगुरु. राजा चुकला तरी चुकलेला सुद्धा बरोबर करून त्याला खुश करण्यासाठी जो बोलतो तो मूर्ख, तो राजगुरु. राजा मूर्ख आणि राजगुरु मूर्ख. या दोन्ही पैकी तू कोण आहेस? लोटांगण घेतलं कालिदासाने, मी कोणीच नाही, मला पाणी द्या. वर पाहिलं तर साक्षात सरस्वती माता. विठाला 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 जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. म्हणून सेवा करत असताना निर्वैर जर सेवा केली तर ती त्याच्यापर्यंत जाते. निर्दोष सेवा केली तर. तुम्हाला सांगू का, डॉक्टरने ट्रीटमेंट दिली. आता डॉक्टर बसलेले आहेत. डॉक्टरने ट्रीटमेंट देऊनही त्याचं निदान झालंय. नाडीचे ठोके बरोबर आहेत, कारण मरीज नाडी ही त्याची शोभा आहे. जंगल की शोभा झाड़ी से, नारी की शोभा साड़ी से, रोगी की शोभा नाड़ी से और मर्द की शोभा मूछ और दाढ़ी से. विठाला विठाला. थोडीशी का आहे ना मिशी राखायला पाहिजे. आपल्या हिंदू धर्माची ती प्रतीक आहे. शेंडीची पुरातन ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, इथंच गंध का आला बाबा, त्याची अनेक सूत्र सांगितलेले आहेत ना. त्याचं म्हणजे आता आपला तो विषय नाही. या प्रत्येक गोष्टीचं विज्ञान आहे आणि त्याच्या पाठीमागे विज्ञान दडलेलं सगळ्याचं संशोधन झालेलं. हे संतांनी उचलं ना असं समाजासमोर मांडलेलं नाही. गळ्यामध्ये तुळशीच्या माळीचे असणारे परिणाम, कपाळाला चंदनाचा गंध लावला त्या चंदनाचे असणारे परिणाम. चंदनामध्ये एवढी ताकद आहे, 100 लिटर तेल कढईमध्ये तापलेलं असेल, मलयागिरी चंदनाच्या तेलाचा एक जरी थेंब त्याच्यामध्ये सोडला तरी अख्खी कढई थंड करते. त्या चंदनाचे परिणाम आहेत. विठाला विठाला. झपाटून घेतला पाहिजे, झोकून घेतला पाहिजे. ज्ञानोबरायांनी झोकून घेतल्याच्या नंतर महाराज संन्यास आश्रम घेतल्याच्या नंतर परत ग्रस्ती आश्रमामध्ये जीवन आलं. काय रुक्मिणी मातेची काय कुस असेल महाराज?
वेडी झालेली माणसे झोकून घेतलेली याच सिद्धेश्वराच्या 12 वर्ष एक भुक्त प्रदक्षिणा केल्या, त्याचे परिणाम 4ही मुलं संतपोटी जन्माला आले. सोपी गोष्ट आहे. आजही मोठी माणसं जन्माला यायला तयार आहेत महाराज. छत्रपती शिवराय, ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवराय ही सगळी मंडळी आजही जन्म घेण्याला पवित्र कुस असली की जन्म घेतला. म्हणून आपल्या मांदियाळीमध्ये स्वामी संतांच्या मोठेपणापेक्षा त्यांच्या आई वडिलाचं जे गुणगान गायलं ना, त्यांची ही पवित्र कुस आहे. स्वामी विवेकानंद आपल्याला दिसतात, पण भुवनेश्वरी मातेने 12 वर्ष उपवासी पोटी काशी विश्वनाथाचे केलेल्या वाऱ्या म्हणून स्वामी विवेकानंद आहेत. कराड साहेब तुम्हाला दिसतात, जगामध्ये नाव आहे महाराज, पण कराड साहेब सर ज्या कुशीमध्ये जन्माला आले त्या मातेचे वारकरी संप्रदायावर उपकार आहेत. विसरून म्हणून मुलगा मोठा झाला ना, पाठीमागे या. त्या आईचा त्याग. ओ महाराज, वामनभाऊ महाराजांची आई राहीबाई महाराज, रामकृष्णारी येत नव्हतं. रात्री 1च्या नंतर त्या माता माऊलीने झोप घेतली नाही. रामकृष्णारी जपाचा परिणाम स्वतः शंकराचा अवतार वामनभाऊ महाराज पोटी जन्माला आले. कौतिकाबाई, सगळ्यांचा इतिहास बघा. म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या उपकारापेक्षा महाराष्ट्रावर जिजाऊचे उपकार मानले जातात. विठाला विठाला विठाला. ही सगळी कुस पवित्र असली की त्या ठिकाणी संत मंडळी अवतार घ्यायला आसुसलेले आहेत महाराज. फक्त कुस पवित्र पाहिजे. आणि म्हणून ही जी संत मंडळी आहे, मंदियाळी आहे, ज्ञानोबा आहे, इतकं झोकून घेतलं महाराज की पंढरीची वारी ज्ञानोबा करून आळंदीला आले. आल्याच्या नंतर परत विरह सण झाला. आता पुढची वारी कधी येते म्हणून ज्ञानोबा आहे, कोणाला विचारावं इतका विधेय अवस्था. विरही नाही महाराज. पलीकडच्या कडेला एक कावळा आंब्याच्या झाडावर बसून ओरडतोय हे ज्ञानोबाच्या लक्षात आलं. आणि मग ज्ञानोबा ओरडत असताना शकुन अपशकुनाचा विचार सांगितलेला आहे महाराज. उत्तर पुराणामध्ये अशी कथा सांगितलेली. कथा म्हणजे काही प्रकार सांगितलेले आहेत महाराज. आपला मृत्यू आपलं शरीर आपल्याला सांगतं. उत्तर पुराणामध्ये सांगितलं, तुम्ही पूर्व दिशेकडून जर पश्चिमी दिशेला चलत जा आणि तुमची सावली जर दक्षिण दिशेला पूर्णपणे झुकत असेल तुम्हाला सोडून, तर 5व्या दिवशी तुमचा मृत्यू सांगितलेला आहे. तुम्ही आरशामध्ये उभं राहायचं. रामायणामध्ये उल्लेख, आरशामध्ये उभं राहिल्याच्या नंतर तुमचं मुंडकं जर तुम्हाला दिसलं नाही, 7-8 दिवसामध्ये तुमचा कार्यक्रम ठरला. मग आता ज्ञानोबारायचाच अभंग नाही का? कानामध्ये बोट दाबून धरले, गुरुर आवाज नाही आला की 9व्या दिवशी मरण. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही वर पाहायचं, तुमच्या भोवया दुसऱ्या नाही ते तुम्हाला 7व्या दिवशी मरण. तुम्ही डोळे दाबून धरल्याच्या नंतर काजवे तुटतात, ते जर दिसले नाही तर तुमचं 5व्या दिवशी मृत्यू. आणि ज्ञानोबा म्हणतात नासाग्नीचे अग्र न दिसता नाही, तुमच्या नाकाचा सेंडा जर तुम्हाला दिसला नाही तरी तेच देणी म्हणा रामकृष्ण विठाला विठाला विठाला. आता पूर्वीच्या काळामध्ये जर कावळा ओरडायला लागला तर समजायचं घरी कोणीतरी पाहुणे येणार आहेत. आता त्याचे 2 प्रकार असे आहेत महाराज. शकून कळावा लागतो किंवा ज्यांना शकून विचारायची शकून एक सांगायची एक जमात आहे. शकून नाथ महाराजांचा अभंग आहे. निर्गुण निराकार बाबा माहुर माझे गा, निर्गुण निराकार बाबा माहुर माझे गा, शकून सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे नाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव. हे नाथ महाराजांनी पाडलेले प्रकार 90 प्रकार आहेत महाराज. त्याच्यामध्ये जोगी आहे, आंधळा आहे, पांगळा आहे, मुका आहे, जोशी आहे, ही सगळे जे प्रकार आहेत, पिंगळा आहे, सगळे प्रकार सांगितलेले आहेत. शकून सांगायची. म्हणून तुम्हाला जर शकून कळला नाही, जुन्या काळामध्ये चुलीवर भाकरी करत असताना एखाद्याची बाईची जर चूल फुरफुरली तर ती म्हणायची माझ्या लेकीने माझी आठवण केली. तुम्हाला सांगू प्रेमाने वेळ झालं ना तर कालिदास मेघ
मेघाच्या मार्फत, मेघदूत म्हणजे काय? मेघाच्या मार्फत प्रियसीला पाठवलेला निरोप आहे. विठाल विठाल विठाल. ही जुन्या काळामध्ये घाल घाल पिंगावार आहे माझ्या परसात, हे काय? प्रेमाचीच लक्षणं ना, समर्पिताचीच लक्षणं ना. जा माहेरी जा सुवासाची कर बरसात, ही कविता आहे. पण ती सासरवासिनी फोनची व्यवस्था नाहीये, कुठली पत्राची व्यवस्था नाही, कोणाला सांगायची हिम्मत पण नाही. त्यावेळेला परसामध्ये धुन वाळा घालायला गेलेली ती मुलगी सहज फुलं उमललेली पाहिली आणि ती मुलगी त्या फुलाला म्हणते, मला तू सुगंध देतोस पण माहेरात जाऊन माझ्या आईला सुगंध देशील का? माहेरी जा सुवासाची कर बरसा. समर्पणाची भावना आहे महाराज, समर्पण. ज्यावेळा तुम्ही तुमचे राहत नाहीत ना, त्यावेळा तिथून तुम्ही ईश्वरच होत असता. स्वतःला समर्पित करणं, स्वतःला संपून घेणं, प्रेमाचा पहिला घावा अहंकारावर असतो. विठाला विठाला विठाला. तुम्ही संपले रे संपले की याचा अर्थ तुम्ही देव झाले. तुझे खंडे तरी उरला तो अहोगा हरी, आपणा बाहेरी निर्गत ठाव धुंडावा. कुठे जायची गरज नाही, तुम्ही म्हणजेच देव आहात, कुठे जायची गरज नाही. आणि महाराज कावळा समोर आहे, अपवित्र प्राणी आहे. ज्ञानोबा इतके आत्मविभोर झाले की आता पंढरीला जायला आणखी काही दिवस बाकी आहेत, पण राहत नाही. ज्ञानोबा कावळ्याकडे गेले आणि विचारू लागले पहिल्या चरणात, पहिलं तो गे काऊ को पहिलं तो गे काऊ को पहिलं तो गे ज्ञानोबराला म्हणतात पहिलं तो गे काऊ कोकत आहे. कावळा ओरडतोय खरा, पण तो मला तर शिकून सांगत नसेल ना, तो मला तर बोलत नसेल ना. तुळशीदास महाराज रस्त्याने चालायला लागले तर ते उड्या मारत चालायला लागले. एका जणाने विचारलं, म्हणे महाराज तुम्ही उड्या का मारता? ते म्हणाले सगळ्या चराचरामध्ये माझा श्याम सुंदर बसलेला आहे, त्याच्या तोंडावर पाय पडला तर, त्याच्या अंगावर पाय पडला तर, मग ते चुकवत 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 मी चालतोय तरी परंतु तो समोर आहेच, कुठे नाही. तो नाही ऐसा ठाव उरला असे कवन, कुठे नाही तो महाराज. चराचरामध्ये ढूंढा कहां कहां पाया पता तेरा नहीं, जब पता तेरा लगा अब पता मेरा नहीं. विठाला 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 विठाला. तो कुठे नाही असं, तो नाही कुठा. एक फकीर दारू पित होता. ते दारू पिता पिता मस्जिदीमध्ये दारू प्यायला लागलं. त्यावेळेला तिथे एखादा, अरे म्हणे या मस्जिदीमध्ये अल्ला राहतो आणि तू तो इथे येऊन दारू पितो, इथं का दारू पितो, इथं अल्ला आहे. त्यावेळेला त्यांनी एक लिहिलेलं फार सुंदर आहे, महमूद को शराब पीने दो मस्जिद में बैठकर, वरना ऐशी जगह बता दे जहां खुदा नहीं. तो नाही असा मला सांगा, तो कुठं नाही. विठ्ठल जळी तळी भरला, नाही उरला, आज दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जळी तळी भरला, रिता नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठलाची. विठ्ठल जडी स्थळी भरला, सगळीकडे तो भरलेला आहे महाराज. हो
तो कुठं नाही असं नाही, सगळीकडे भरलेला आहे. ही मंडळी एवढी समर्पित झाली म्हणून भगवंताने तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आयुष्य कसा जगलात हा मृत्यू त्याची पावती आहे. तुम्ही दिवस कसा जगलात बापू, रात्र ही त्याची पावती आहे. आणि मुलाने किती अभ्यास केला, मार्क ही त्याची पावती आहे महाराज. या दोन गोष्टी आहेत, लक्षामध्ये ठेवा. तुमचा मृत्यू कसा आला, काहीचे गुद्दाद्वारावाटे प्राण जातात, काहीचे शिश्नावाटे जातात, काहीच्या नाभिकमळातून जातात, काहीच्या मुखावाटे जातात, काहीच्या डोळ्यामध्ये जातात, काहीच्या नाकातून जातात. जसं जसं कर्म असेल त्या त्या पद्धतीने होतं. परंतु ब्रह्मरंध्रातून टाळूतून प्राण जाणं हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. ती जागा आहे, ती आपली लहानपणी ती जागा खोल होती, फक्त आईने टाळू भरून भरून ती भरून घेतली. लक्षामध्ये ठेवा. नामजप करत असताना, नामसाधना करत असताना परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी नामजप जर झिरपत गेला ना, तुळशीदास महाराजांचा 9 कोटी नामजप झाल्याच्या नंतर त्यांना काव्य सुस्फुरायला लागलं. विठाला 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 असं झिरपत चालतं. जर तुम्ही 12 वर्ष नामस्मरण केलं, वैखरीतून तो खाली उतरतो. उतरल्याच्या नंतर ज्या वेळेला परावानीमध्ये म्हणजे बेंबीमध्ये तो जातो, इथं गेल्याच्या नंतर इथं जर तुमचा जप जर उतरला ना महाराज, तर तुम्ही निवांत बसायचं. तुमच्यावरचा जप जगाचा मालक करत असतो. म्हणून हनुमंतराय म्हणायचे, देवा मी आपला निवांत बसतो, आता तू माझ्यावरचा जप कर. देवा प्रभू रामचंद्र करायचे. इथपर्यंत तो झिरपला पाहिजे. शब्दाची निर्मिती या ठिकाणाहून ना, इथून आपल्याला काय वाटतं, आपण इथं बोलतो ना, मग तोंडातून शब्द बाहेर पडतो, तसं नाहीये. त्या शब्दाची निर्मिती परा, तिथून ट्रान्सफर होतो पश्यंती, पश्यंतीतून मध्यमा, आणि मध्यमातून मग वैखरी. विठाला 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 ही अवस्था आहे महाराज. महाराजांनी पाठीमागे एकदा बोलणं झालं, उन्मनी वगैरे ही सगळी अवस्था. तुमच्या मनाने एकदा भजन स्वीकारलं, मन विरून गेलं की ती उन्मनी अवस्था आहे. फार याच्यामध्ये आनंद आहे महाराज. फक्त बेगडी मनाने केलेला परमार्थ आई आहे ना, आई ती मुलाला त्याच वेळेला कडेवर उचलून घेते काम टाकून, ज्या वेळेला त्या बेंबीच्या देठापासून रडतं. मुली आई त्याच्याकडे तशी जाणारच नाही. म्हणून डोळसपणाने मूर्खाच्या नादी कधी लागायचं नाही. मला सांगा, 10 मिनिट जर एखाद्या जागेवर तुम्हाला बसायचं असेल तर ती जागा पाहून तुम्ही बसता. इथं ज्याच्या जीवन समर्पित करायचं तो माणूस कसा हे तर पाहिलं पाहिजे. विठाला 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 तर अलीकडे मूर्खाचा भरणा कमी नाही. ज्याला काहीच कळत नाही हे सुद्धा कळत नाही. नीट वाक्य लक्षात घ्या. एखाद्याला जर म्हणलं ना तुला काहीच कळत नाही, त्याला हे सुद्धा कळत नाही. तुम्हाला एक सांगू का, आपल्याला किती कळतं हे ज्याला नक्की कळतं ना, त्याला बरंच कळल्यासारखं आहे. विठाला 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 काही इतके मूर्ख असतात, काहीच कळत नाही. एका डॉक्टरने पेशंटला औषधं लिहून दिले, म्हणले मेडिकलमधून गोळ्या घेऊन ये. ते मेडिकलमध्ये गेलं, सगळ्या खालच्या गोळ्या दिल्या, पण वरची गोळी काय भेटली नाही. त्याच्यामुळे तो मेडिकल डॉक्टरकडे आला. ते म्हणले, डॉक्टर साहेब खालच्या सगळ्या 4 गोळ्या मेडिकलवाल्यांनी दिल्यात, पण ती वरची काय मिळत नाही म्हणते. ते डॉक्टर म्हणले ती गोळी नव्हती, ती पेन चलत नव्हता म्हणून उघडून पाहिलाय. मग ते म्हणलं मेडिकलवाले तर म्हणले 4 दिवसांनी मागून घेऊन देतो. कोणा विठाला विठाला इतके मूर्ख आहेत ना, काही करत नाही बापू. एक माणूस रेल्वे प्रवासाला निघला महाराज. आता रेल्वे प्रवासाला निघला आणि त्याला लागली संडास. आता संडास लागायचं काय कोणाच्या हातात आहे का? मग त्याला नेमकं वरच्या माळ्यावर सीट भेटलं. ते वरून खाली यायचं, परत टॉयलेटमध्ये जायचं, परत वर जायचं, दिवसभर यायचं, घाणा सुरू झाला. शेवटी ते संध्याकाळी घरी आलं, मान टाकीतच घरी आलं. बायको म्हणली तुम्हाला झालं काय? अगं तो म्हणला मला संडास लागली. मग ते म्हणली रेल्वेमध्ये टॉयलेट आहे ना? तो म्हणला आहे, पण मला वरच्या माळ्यावर सीट भेटल्यामुळं वर चढून परत उतरायची, याच्यात मी जास्त घायल झालो. ती बायको म्हणली तुम्हाला कळत कसं नाही हो? अहो खालच्या सीटवर बसलेल्या माणसाला सांगायचं की तुम्ही वर बसा, मी खाली बसतो, म्हणजे मला जायला यायला सोपं होईल, मला संडास लागली. तो म्हणला विचारलं असतं, पण खालच्या सीटवर कोणीच नव्हतं. याला नुसतं मूर्ख नाही म्हणत, याला खानदानी मूर्ख म्हणतात. विठाला किती किती कळतं. तुम्हाला सांगतो,
जाऊ दे, आता समाजामध्ये कॅटेगरी असते, पण आपली लेवल आपल्याला कळणं याच्यासारखं शहाणपण नाही. तुम्हाला काहीच तुम्ही आव आणताना तिथून मूर्खपणाला सुरुवात होते. प्रत्येकाला माहिती आहे माझी कॅपॅसिटी काय आहे. आपली लेवल, आपलं स्थान ओळखून जर समाजामध्ये राहिलं तर आदर मिळत असतो. पण तुमच्या लेव्हलीपेक्षा तुम्ही ओव्हरटेक जर झाला तर उपहासाला सुरुवात होते. सरळ सरळ आहे ना, याला काय वेगळं सांगायची गरज नाही, याला काय ज्ञानेश्वरीची गाथेची गरज नाही. सगळी गुणवान माणसं आहेत. आता उगा इथं मी आळंदीमध्ये यायचं सगळ्यात मीच विद्वान म्हणणं याच्यासारखा मूर्खपणा आहे का? इथं फक्त यायचं. महाराजांनी सांगितलं सरांच्या मंचावरची ही सेवा समर्थ ज्ञानोबरांची समाधी आहे, इंद्रायणी वाहते. किती खरं खोटं याच्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला मुंगी होऊन राहायला मिळतं ना, याच्यासारखं काय भाग्य आहे. आणि पुढच्या वर्षी माझ्या सहित तुम्हाला वारी भेटेलच. याचं काय स्वर्ग 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 म्हणजे काय? मेल्याच्या नंतर माणसं पत्रिकेत लिहितात स्वर्गवासी. 10व्या पत्रिकेत कोणाला माहिती ते स्वर्गात गेले? खालच्या पत्रिका छापणाऱ्याला माहिती की ते स्वर्गात गेले. बरं, मेलेलं इतकं वाईट जगलेलं असतं ते नरकात गेल्याशिवाय राहत नाहीत आणि पत्रिकेवर स्वर्गवासी लिहिल्याशिवाय राहत नाहीत. मेलेलं नरकात गेल्याशिवाय राहत नाही आणि पत्रिकेतलं स्वर्गवासी लिहिल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला काय माहिती आहे स्वर्ग? अरे काही एखाद्याने वैकुंठात जावे ताई तीही वैकुंठाची केले आघवे. नाम घोष गौरवे धवळले विश्व. हे इंद्रायणीचं तीर म्हणजे स्वर्ग आहे. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? आणि कोरोनाच्या काळामध्ये किती जणी नातेवाईक गमावले. कोणी मुलगा गमावला, कोणी पती गमावला, कोणी आई गमावली. सर्वांनी आपली आपली माणसं गमावली. पण तुम्ही स्वतः आयुष्य मिळून ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये सामील होण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं ना, मग तुमच्या जीवनातला हाच स्वर्ग आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आमच्या महाराज लोकांपैकी अनेक महाराज गेले, या जगात निरोप घेतला. गुणवान माणसं गेली, डॉक्टर गेले, इंजिनियर गेले, शास्त्रज्ञ गेले. कोण या जगामध्ये राहिलं महाराज? पण आपण मात्र 2 वर्षाच्या नंतर परत इंद्रायणीच्या तीरावर त्या ज्ञानोबरांच्या कुशीमध्ये परत आपल्याला यायला मिळालं. हे आपलं भाग्य महाराज. विठाला विठाला हो. परमार्थ परमार्थ म्हणजे याच्यापेक्षा काही नाही. परमार्थ म्हणजे काय? ही सगळ्यात मोठी देण आहे महाराज. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगामध्ये नाही. संप्रदायासाठी 5 गोष्टी असाव्या लागतात महाराज. हो, अलीकडे आपल्याला कोणाच्या संप्रदायाची गुणदोष काढीत बसायचं नाही. पण या देशावर हजारो अतिक्रमणं झाली. या देशावर अनेक पारतंत्र्यामध्ये देश गेला, परंतु वारकरी संप्रदायाने हा हिंदू धर्म जसाच्या तसा 1000 वर्षाच्या नंतर ठाम उभा आहे. याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी आहे. याचा वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून संप्रदाय कोणाला म्हणतात? जिथे प्रमाण आहे, जिथे विधी. 5 गोष्टी लक्षात धरा. ज्या संप्रदाय कशाचा तयार होतो? पहिलं संप्रदायाला लागतं प्रमाण, दुसरा लागतो विधी, तिसरी लागते संगती, चौथे लागतं उपास्य आणि 5वं लागतं क्षेत्र. या 5 गोष्टीचा ज्याच्यामध्ये अंतर्भाव आहे त्याला संप्रदाय म्हणतात. विठाला 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 विठाला. आमच्या इथे प्रमाण आहे. वेदांच्या ऋचा तुम्ही त्या वाचा आणि जगद्गुरु तुकोबरांचा गाथा. पंचम वेद प्रमाण आहे. प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे. वेदाचा पुरावा आहे, प्रमाण आहे. हो, इथे संगती आहे, साधू संतांची संगती आहे ना. आमच्या इथे विधी पण आहे. तीर्थाचा विधी कधी सुरू होतो माहिती आहे का? चंद्रभागेचं स्नान करायचं, इंद्रायणीचं स्नान करायचं, ज्ञानोबरांचं दर्शन घ्यायचं आणि एक तरी कीर्तन ऐकून घरी जायचं. याला विधी म्हणतात. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. या चंद्रभागे या इंद्रायणीमध्ये एवढी ताकद आहे महाराज. पुंडलिकाच्या मंदिराच्या पाठीमागे तुम्हाला कमळाचं फुल दिसतंय का? हे या कमळाच्या फुलामध्ये जर तुम्ही अस्थी टाकल्या तर त्याचं आजही पाणी होण्याची ताकद अस्थीची या इंद्रायणीमध्ये सध्या प्रयोग चालू आहे. तुम्ही पहा ना, लांब नाहीये महाराज. विठाला 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 विठाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं अस्थी टाकायला लोक येतात. ती अस्थी रोज कमीत कमी 2 पोते तरी अस्थी येत असतील ना. पण ते कमळाचं फुल अजून भरलेलं नाही, नगरपालिकेने बांधलेलं. ताकद आहे महाराज. लोहदंड तीर्थ चंद्रभागेमध्ये काय ताकद आहे? लोहदंड. पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर कोणतं तीर्थ आहे? लोहदंड तीर्थ. याची कथा माहिती आहे तुम्हाला? तिथे
जगाच्या मालकाचा जो भगवान शंकराची पिंड आहे, भगवान शंकराचा एक भक्त होता महाराज, तो भगवान शंकराला म्हणाला की या जगामध्ये सगळ्यात उत्तम तीर्थ कोणतं आहे, मला त्याचं स्नान करायचं ते सांगा. शंकराने सांगितलं तर जगातले 70% तीर्थ माझ्याच पिंडीतून निर्माण झाले, याला कसं सांगावं. तरी म्हणले नाही सांगा. त्यांनी एक लोखंडाचा दंड दिला आणि म्हणले ही ज्या तीर्थात तू बुडवशील आणि या लोहाचं जिथं पाणी होईल ते सर्वश्रेष्ठ तीर्थ. 25 वर्ष देशात फिरला, सगळीकडे गेला, स्नान करत 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 शेवटी पंढरपूरला आला. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर पुंडलिकरायाच्या समोर जे लोहाचा जो दंड होता तो दंड त्याने चंद्रभागेमध्ये त्या दंडाला स्नान घातलं, पाण्यामध्ये बुडवल्याबरोबर त्याचं पाणी झालं, मोकळाच हात वर आला. ते लोहदंड तीर्थ पंढरपूरला आहे, पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर. इंद्राने याच इंद्रायणीच्या तीरावर करोडो कोटी यज्ञ केलेले. इंद्रायणीची ताकद आहे महाराज फार मोठी. या आळंदी क्षेत्रामध्ये झाड असेल, आता आपल्याला ती नजर नाही महाराज, ती नजर यावी, नाहीतर ज्ञानोबराय आजही समाधीमध्ये आहेत. हो, म्हणून कोणीही असू द्या, अंधश्रद्धेवाले असू किंवा कोणी असू द्या, दोन गोष्टीच्या नादी लागायचं नाही. पहिली ज्ञानोबरायची समाधी आणि त्यानंतर कैलास पर्वत. कैलास पर्वतावर गेलेले माणसं नखानी केस वाटतात, वरून खाली पडतात. आता त्याच्यावर बंदी आणली. ज्ञानोबरायची समाधी, ज्ञानोबराय आजही समाधीमध्ये भजन करीत बसलेले आहेत, ज्ञानोबराय समाधीमध्ये आहेत. मोठ्या माणसाची हाडं जतन करून ठेवण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये, त्याची कारण असे करोडो वर्ष हाडं जतन करता येतात, पण आयुर्वेदामध्ये त्याला एक प्रक्रिया सांगितलेली आहे. गाईच्या शेणाच्या गोवऱ्याची राख आणि मीठ याच्यामध्ये जर माणूस पुरला तर त्याची हाडं ही करोडो वर्ष राहतात. आणि मोठ्या माणसाची हाडं जतन का करून ठेवायची, तर त्या हाडाने आयुष्यभर परमार्थ केलेला आहे. त्याच्यातलं जे चैतन्य दर्शन घ्यायला गेलं की मस्तक ठेवलं रे ठेवलं की ते चैतन्य आपल्यामध्ये प्रवेश करतं, आपल्याला प्रसन्नता मिळते. म्हणून मोठ्याची हाडं जतन करायची असतात. विठाला 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 विठाला. हो, हाडाने परमार्थ केलेला आहे सगळ्यात महत्वाची. म्हणून अशी काही माणसं आहेत महाराज, मराठवाड्यामध्ये खंडोबा बापले होऊन गेले, ते झोपले तरी जप चालू असायचा, झोपले तरी. काय काय अवस्था असेल महाराज. गुरुनाम गुरु जोग महाराज मृत्यूच्या नंतर वीर्य मांडी फोडून बाई तर काय सोपी ताकद आहे महाराज. बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर कापे. त्यांच्यावर हा संप्रदाय उभा आहे आणि त्यांनी हे सगळं जमवलंय. केला भोगवटा आम्हाला गी. हजारो हजारो माणसं ज्या वेळेला कीर्तनही माहीत नव्हतं अशा काळामध्ये जमवायचं काम त्यांनी केलं. आता हे आमच्या म्हणजे आयत्या पिठावर रे गायत विठाला 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 विठाला. हो, एक मुद्दा लक्षात धरा, तुम्ही आत्मविभोर झाले ना मग कोणालाही विचारता. ज्ञानोबराय शकून कावळ्याकडे गेले आणि विचारतात की शकुनाचे माये सांगत आहे, पण कावळा बसलेला आहे. कावळा काही उडायला तयार नाही, कारण बसलेला कावळा ओरडत ओरडत जर उडाला तर तो शिवशकून मानलेला आहे. त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात कावळ्या तू ओरडतो खरा, बहुतेक पांडुरंग माझ्या घरी येतील हाच त्याचा अर्थ असावा, पण तू उडत नाहीस ना, तू जरा उड बरं. त्यावेळेला कावळा म्हणला माऊली मी उडणार नाही, माझ्या मनावर आहे. त्यावेळेला ज्ञानोबरायला वाटलं की कावळ्याला थोडंसं काहीतरी द्यावं, जसं लहान मूल रडायला लागल्याच्या नंतर बिस्किट आई देते, चॉकलेट देते, तसं ज्ञानोबराय म्हणाले की कावळ्या जर तू उडालास ना तर तुझे सोन्याने मी पाय मडवीन. उड उड रे काऊ तुझे सोन्यान मडविन पाऊ. उड उड रे काऊ तुझे सोन्यान मडविन पाऊ. उड उड रे काऊ तुझे सोन्यान मडविन पाऊ. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पावो. उड उड रे काऊ तुझे सोन्यान मडविन पाऊ. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ. उड उड रे काऊ तुझे सोन्यान मडविन पाऊ. उड उड रे काऊ तुझे सोन्यान मडविन पाऊ. पाहुणे पंढरी राहू घरा कही पहिला तो गे काऊ.
सोन्याने मडविल पाहू. तू जर माझ्या देखत उडून गेलास ना तर तो मी शुभ शकून समजेल आणि तुझे पाय सोन्याने मडविल. कावळा म्हणला ज्ञानोबा खोटं बोलू नका. तुम्हाला कोणी मांडे भाज्याला खापत आहे ना, तुम्ही माझ्या पायाला सोनं लावायला चालले. ज्ञानोबा म्हणले माझ्या दारात सोन्याचा पिंपळ, एक पाय तोडले तर तुला पैंजण होतील. विठाला विठाला जो ज्ञानेश्वरीचा मुलगा झाला तो सगळ्या वैभवाचा धनी आहे. म्हणून दृष्टादृष्ट विजय व्हावा विजी आणि ग्रंथ उपजीवी तुमच्या उपजीविकेचा सुद्धा साधन आहे. तुम्ही बघा, ज्यांच्या अशी काही माणसं आहेत जगामध्ये, अशी काही माणसं आहेत की त्यांची प्रॉपर्टी त्यांना सुद्धा माहिती नाही, एवढी माणसं आहेत. पण कोणी दान देणारा दानशून्य असा नसतो महाराज. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच असा माणूस आहे की लक्ष्मी तर प्रसन्न आहे, सरस्वती प्रसन्न आहे, पण दातृत्व एवढं आहे ना महाराज की प्रत्यक्ष करणच त्यांच्या हृदयात येऊन बसलाय. कराड साहेब हो, ते काही माणसं अशी आहेत महाराज, उष्ट्या हाताने सुद्धा कावळा हानीत नाहीत असं म्हणतात ना मराठीत म्हण. कारण उष्ट्या हाताने कावळा जर हाणला तर तुमच्या हाताला चिकटलेलं शीत जर कावळ्याला गेलं तर, इतकी कृपण माणसं आहेत काही. लक्षामध्ये का, ज्ञानोबरायांचं हे वैभव आहे. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविल. ज्ञानोबराय आणि वारकऱ्यापेक्षा मोठं कोणी महाराज. एवढे मोठे कोणी जरी असले तरी वारकऱ्याच्या, मला सांगा पंढरपूरच्या दिशेने जर ज्ञानोबरायांचा सोहळा गेला तर ज्यांच्या बॅगा वागायला करोडो रुपयाच्या गाड्यात त्यांच्या कोणी पाया पडत नाही. पण ज्या वारकऱ्याच्या खिशात 1 रुपया नाही, लोक त्यांच्या पाया पडल्याशिवाय राहत नाहीत. मोठं कोण? शेवटी वारकरी महत्वाचा आहे. वारकरी संप्रदाय हा सगळा. म्हणून आपला जो विषय चालू होता तो विषय असा आहे की संप्रदाय कशाला म्हणतात. सगळ्यांना इथं संगती आहे, तिथं विधी आहे, विधी तो हरिकथा. तिसरा आहे क्षेत्र. पंढरी हे आमचं क्षेत्र आहे. क्षेत्र कशाला म्हणतात? पवित्र या ठिकाणी तिराव नदी. आता पंढरपूरला इथं इंद्रायणी, इंद्राच्या कमंडलातून निघाली. तिथे भीमा नदी, भीमश्वेदोद्भव हा भगवान शंकराच्या घामातून जिचा जन्म आहे तिला भीमा नदी म्हणतात. विठाला विठाला विठाला. तिला पुढे आल्याच्या नंतर चंद्रभागा म्हणतात. पद्मपुराणामध्ये चंद्रभागा पडल्याची 4 कारणं सांगितलेली आहेत. मला त्या कारणाकडे जायचं नाही. चंद्रभागा तिला का म्हणतात? ती निघताना भीमाच आहे, पण त्याची पद्मपुराणामध्ये 4 कारणं चंद्रभागेची आलेली आहेत. कदाचित आपलं विषयांतर होईल म्हणून मी ते बोलत नाही. विधी आहे, क्षेत्र आहे, प्रमाण आहे, संगती साधूंची आहे आणि उपास्य पांडुरंग हे आमचा उपास्य आहे. जगाचा मालक हा उपास्य आहे. नाही घडविला नाही बैसविला. तो अनादी काळापासून 28 युगा झाली पण तो जसाच्या तसा उभा आहे. विठाला विठाला विठाला. पंढरपूरला जायचं, आळंदीला जायचं. इथं आल्याच्या नंतर काय होतं बुवा? इथं आल्याच्या नंतर तुम्ही विसरून जाता स्वतःला. याच्यापेक्षा आणखी कोणता मोक्ष पाहिजे? याच्यापेक्षा तर मोक्ष कोणता मोठा नाही. घरी जेवढे आपले रोज दैनंदिनीमध्ये जेवढा सगळा त्रास होतो, इथं आल्याच्या नंतर कोण लहान नाही ना कोणी मोठं नाही. जिथे जागा दिसेल तिथं माणसं बसतात, जिथे जागा दिसेल तिथं झोपतात. ही ज्ञानोबरायांच्या समाधीची ताकद आहे महाराज. हे फार जुनं पुरातन स्थान आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात सोन्याने मडवीन पाहू. कावळा म्हणाला, हे बघा माऊली, तुम्ही जरी मला सोन्याने पाय मडवले तरी सोन्याची किंमत तुमच्या माणसाला आहे. आम्ही राहिले पक्षी, आम्हाला काय देणं घेणं आहे? आम्हाला सोन्याचं देणं घेणं नाही. त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात की तुला दहीभाताची उंडी तुझ्या तोंडाला लावली. तो म्हणला, माऊली उंडी लाविना तुझे तोंडी, दहीभाताची उंडी लाविना तुझे तोंडी, लाविना तुझे तोंडी,
मडविन जीवा पडेल सांगवे जीवा पडेल दही भाताची उंडी. आता ज्ञानोबा म्हणतात तुला सोनं आवडत नाही, हे बरोबर आहे, कारण तू पक्षी आहेस, तुला ते आवडणार नाही. पण तुला दही भात तर आवडेल ना. तो कावळा म्हणला ज्ञानोबराज दही भात 10 वेळेला खाऊन आम्हाला कंटाळा आलाय. आमच्या वाट्याला भाताचे 10व्याच्या दिवशी भाताची मूद पिंड करून देतात ना. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. ज्ञानोबरांची तुम्हाला सांगता येतात झालं ना. काय कोणाला कुठं कसं वाटेल. नामदेवरायला विशोबा खेचरांची कृपा झाल्याच्या नंतर कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावतात हो. काय काय वाटेल तुम्हाला ते सांगता येत नाही. काही वाटू शकतं महाराज. एवढं काही ठिकाणी असे वारकरी आहेत की थंडीच्या दिवसामध्ये जर देवपूजा करायची असेल तर त्या देवपूजेला गरम पाणी वापरतात. थंडीने जर त्या मूर्तीला थंडी वाजली तर किती अलगदपणा आहे महाराज, किती अलगदपणा आहे. काय भाग्य असेल. कान्होपात्रेने जगाच्या मालकाच्या चरणावर जीवन समर्पित करत असताना जिथं कान्होपात्रेला समाधी दिली तिथं तरटीचं झाड उगून आलं. त्या तरटीच्या झाडाला कान्होपात्रा म्हणून लोक असं हात फिरवतात आणि दर्शन घेतात. शेकडो वर्ष झालं. काय भाग्य आहे महाराज. ही परमार्थाची पावती. म्हणून तुम्हाला एक सांगतो, तुमचं लग्न होईल का सांगता येत नाही, तुम्हाला मुलगा होईल का सांगता येत नाही. काही माणसाला मुलं होत नव्हते म्हणून गुजरातच्या म्हातारीपर्यंत पडले. तिथं गेल्याच्या नंतर कळलं म्हातारीलाच पोरगं नाही. मग परत आले. बरं लग्न होईल का सांगता येत नाही. आता थोडीशी 2-4 दिवसामध्ये चांगली बातमी आली की 1000 मुलाच्या पाठीमागे 110 मुली आता झाल्यात. 2-3 दिवसापूर्वीची बातमी आहे. म्हणजे मुलीचा जन्मदर थोडा उंचावला. 17-18 वर्षापूर्वीची भयानक परिस्थिती होती. परंतु महाराज लोकांनी सगळ्यांनी जनजागृती करून मुलगी वाचवली पाहिजे हो. सगळ्यात महत्वाचं. आर्य चाणक्य म्हणतात पुरुषापेक्षा स्त्रियांचा आहार दुप्पट असतो, लज्जा चौपट असते, धाडस 6 पट असते. स्त्रियांचं वर्णन करत असताना महाराज बापू पुरुषापेक्षा स्त्रियांचा आहार दुप्पट असतो. म्हणजे पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त जेवतात. सगळ्यात जेवतात असं नाही, पण टक्केवारी जास्त नाही. तर उद्यापासून द्या घासाकडे लक्ष. तुम्ही तेवढ्यालाही सुग्रण आहेत. नकळत आहार जास्त असतो. पुरुषापेक्षा स्त्रियांचं लाजणं हे 4 पट असतं. लाजणं हा स्त्रियांचा दागिना आहे. जी स्त्री लाजते ती शोभून दिसते. आणि आता तुम्ही म्हणताल तिसरं काय आम्हाला पटत नाही, कारण पुरुषापेक्षा स्त्रियांचं धाडस 6 पट आहे. तुम्ही म्हणाल आम्ही रात्री इथून मधल्या डोंगराने जर पायी निघालो तर चाकणला रात्री एकटे पायी चालत जाऊ, रात्री 2 वाजता यांना जाबर म्हणावं. अरे रात्री पायी चालत जाणं याला धाडस म्हणत नाहीत, याला वेडपटपणा म्हणतात. धाडस कशाला म्हणतात सांगू का. तुम्ही 4 दिवस वारीला आले तर काही महाभागाशेत येता येताच घरून फोन करतात घरी कसं काय चाललं. म्हणजे 4 तासातच बिघडी झाली का. काही तर काला घेत नाहीत, लगेच घरी निघून जातात. एकादशीच्या दिवशीच काही बिचारे घरी जातात. म्हणजे 4 दिवस घर सोडलं तर घरादाराची ओढ लागते. पण या मुलीने 18 वर्षाच्या घरात जन्म घेतला, जाईच्या कुशीत झोपली. लग्न झाल्याच्या नंतर एका दिवशी 18 वर्षाच्या प्रेमाचा त्याग करून मरेपर्यंत पतीच्या घरी राहायला जाते. याला धाडस म्हणतात हो. आणि तिथं जाऊन नुसतं राहायचं नाही. सासरा ओळखीचा नाही, सासू ओळखीची नाही, नवऱ्याला जखम झाली तर हिच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे इतकं आपलं म्हणून घ्यावं लागतंय. तिथं जाऊन नुसतं राहायचं नाही. बरं नावासहित गोत्र सोडायचंय. लग्न झाल्याच्या नंतर मुलीचं गोत्र कधी सुटतं माहितीये का तुम्हाला. लग्न या शब्दाचा अर्थ मराठी शब्दकोशामध्ये असा सांगितलेला आहे. लग्न म्हणजे सलग, अजोड. माणूस म्हणे का इथं जोड नाही, सलग नाही. लग्न या शब्दाचा अर्थ आहे सलग, म्हणजे त्याचा आणि मुलीचा जोड बसला तो. कधी लग्न लागल्याच्या नंतर तिचं गोत्र सुटत नाही. ज्या वेळेला सप्तपदी होते, होमाला प्रदक्षिणा 7 घातल्या जातात. 6 प्रदक्षिणा संपली
आणि नवऱ्याबरोबर 7वी प्रदक्षिणा झाली की त्यावेळेला तिच्या वडिलाचं गोत्र सुटून तिला पतिकारचं गोत्र लागतं, इतका त्याग करावा लागतो. तिथून पुढे तिचं नाव आणि आडनाव सगळंच बदललं जातं. याला धाडस म्हणतात. विठाला विठाला ताकद आहे महाराज, ही ताकद आहे स्त्रीची. हो, काहीही करू शकते. तिच्या मनात आलं ना तुमच्या घराचं रामराज्य करायचंय की रावण राज्य करायचंय, ही तीच ठरवते. तुम्ही करोडपती असू द्या, तुम्हाला जर सुखाचा तुकडा नाहीच खाऊ दिला ना, तिच्या जर मनात आलं तर नाहीच खाऊ देणार. आणि तुमची झोपडी जरी असली तरी त्या झोपडीचं रामराज्य करण्याची शक्ती तिच्यामध्ये असते महाराज. म्हणून माणसं म्हणतात सहनशीलतेच्या बाबतीमध्ये, एका विचारवंताने सांगितलं की सहनशीलतेच्या बाबतीमध्ये पुरुष तिच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी नाही, 20% सुद्धा बसत नाही. विठाला 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 काही करू शकते महाराज, काहीही करू शकते. म्हणून एक लक्षामध्ये ठेवा, छत्रपती शिवरायांच्या ज्यावेळेला महाराज लखोजी जाधवाच्या पोटी जिजाऊचा जन्म झाल्याच्या नंतर अंगाला हळद लागलेली आहे. मंडपामध्ये हळद अंगाला असताना फिरली, सगळ्याच्या डोक्यामध्ये लग्न आहे, लाखोनी पंक्ती जेवतायत, कलवरीच्या डोक्यामध्ये वेगळंच मेकअप आणि तिचा गडंगणेर आहे, पण जिजाऊच्या डोक्यात काही नव्हतं. त्यावेळेला तिने देशाचं काय चाललंय असं झालं, मोठमोठ्या गप्पा मारायला लागली. त्यावेळेला कलवरी जिजाऊला म्हणली, अगं तुझं लग्न आहे, याचा आनंद घ्यायचा सोडून तू एका राजघराण्यामध्ये सून म्हणून चाललीस, हा आनंद घ्यायचा सोडून तू हे का मोठ्याने गप्पा, ह्या देशाचं कसं होईल, तू काय हातात तलवार घेऊन लढणार आहे का? एक तर तू स्त्री जातीमध्ये जन्माला आली, अंगाला हळद आहे, एवढं छोटंसं तुझं वय, आणि हातात घेऊन तलवार घेऊन एवढ्या दहशतवादाच्या विरोधात तू लढणार आहे का? त्यावेळेला जिजाऊ आपल्या लग्न मंडपामध्ये खाली वाकल्या, तो गालीच्या बाजूला केला, मुठभर माती घेतली ना आपल्या पोटावर ठेवली, आणि ती पोटावर ठेवताना जिजाऊ मातेचे शब्द आहेत, अगं सखे, मी हातामध्ये तलवार घेऊन नाही लढू शकत, पण तलवार घेऊन लढणारा महापुरुष या पोटी जन्माला घालू शकते. आणि तेच केलं महाराज. स्वराज्य स्थापन झालं ना, स्त्रियांनी केलेली प्रार्थना काहीही करू शकतात. या जमातीमध्ये माझ्या पोटी जन्माला येणारी धर्मवीर आणि जगज्जेती मुलं आली पाहिजेत. एका संन्याशाच्या पत्नीने केलेली प्रार्थना इंद्रायणीने ऐकली आणि 4 पोटी सुवर्णरत्नाचा जन्म झाला ना. विठाला विठाला काहीही करू शकते. हो, म्हणून ज्ञानोबराला आईच म्हणतात महाराज. ज्या वेळेला अभिमन्यूचं प्रेत रणांगणामध्ये पडलं आणि रणांगणामध्ये पडल्याच्या नंतर सुभद्रा रडायची थांबाना. अर्जुन गेला देवाकडं, गणेश महाराज गेल्याच्या नंतर अर्जुन म्हणला, देवा ती तुझी बहीण रडते, जी सकाळी भगवद्गीता सांगितली त्याच्यातले काही श्लोक सांग म्हणजे ती गप्प बसन. समोर अभिमन्यूचा प्रेत आहे, सुभद्रा या बाजूला आहे. जगाचा मालक रथातून उडी टाकून आला आणि सुभद्रेच्या समोर अभिमन्यूच्या प्रेताच्या समोरच्या दिशेला बसला. आणि सुभद्रेला जे सकाळी तत्वज्ञान अर्जुनाला रणांगणावर सांगितलं ना, अजा हा नित्य हा शाश्वत हा पुराणा हा अजम निश्चित शाश्वतोयम पुराणो, हे सगळे श्लोक आत्मा अमर आहे, शरीर तर जाणारच आहे, हे सगळं सुभद्रेला सांगू लागला. त्यावेळेला सुभद्रा म्हणते, देवा थांब, तुझं तत्वज्ञान त्या वेडपट अर्जुनाला सांग, या काईला सांगू नको. सुभद्रेचे शब्द आहेत. काय झालं सुभद्रे? त्यावेळेला म्हणली, दादा आतापर्यंत तू कोणते कोणते अवतार घेतलेस मला सांग. तो म्हणला, कोणाचा बाप झालो, कोणाचा भाऊ झालो, कासव झालो, मासा झालो, सगळे अवतार घेतले. सुभद्रा म्हणते, कधी आई झालास? खाली पाहिलं महाराज देवाने, अजून आई नाही झालो. सुभद्रा म्हणते, देवा स्वतःचा पोटचा मुलाचं प्रेत समोर पाहिल्याच्या नंतर शोक करू नकोस. हे जर तुला वाटत असेल ना, एकदा आईचा अवतार घेऊन पहा आणि मग मला हे तुझं तत्वज्ञान येऊन सांग. तोपर्यंत ते अर्जुनाला तत्वज्ञान सांग. आणि देवाने ठरवलं आता आईच व्हायचं. आणि मग अलंकापुरामध्ये या समाधीमध्ये आई होऊन राहिल्याच्या नंतर आईला काय करावं लागतं, ही आईची एकदा आई देव झाले. आणि मग पाहावं लागलं, मांडे भाजायला खापर दिलं नाही तरी त्यांना नामदेवरायचं गुरु करून ठेवलं, हे मोठेपण आहे. झोळीमध्ये शेण टाकलं तरी त्यांना ज्ञानोबरायांनी कधी बोलले नाही, महाराज ही आईच करू शकते. मुलाने कितीही त्रास दिला. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, तुमच्या यशामध्ये जळणारं जग असतं, पण तुमच्या यशामध्ये तुमच्यापेक्षा ज्यांना जास्त आनंद वाटतो ना, ती फक्त आई आणि वडील असतात. आणि हे 2
भूमिका ज्यांना कळल्या नाहीत त्या माणसाला देव सुद्धा कधीच दारात सुद्धा उभा राहू देत नसतो. विठाला विठाला विठाला. आई आणि वडील नाही भूमिका, ते गेले, विषय संपला. मला विचारा महाराज, 1 वर्ष मी व्हाय बोलवतो माझी आई गेल्याच्या नंतर. 1 वर्ष महाराजांना सगळं माहिती आहे. आता काकू माझं शांतवन करण्यासाठी माझ्या आईच्या दसकरीला थेट गावी आल्या होत्या. आई गेली ना महाराज, विषय संपला. सगळे व्याजाने प्रेम करतात, व्याजाची भावना पाठीमागे, पण निर्व्याज प्रेम करणारी जमात फक्त ती आई असू शकते. आणि ती आई समाधीमध्ये बसलेली. तुम्ही कशीही या पण तिच्या चरणाशी नतमस्तक झालात ना, ती तुम्हाला कुरवाळणारच. 725 वर्ष झालं कुरवाळते, करोडो वर्ष झालं कुरवाळीत राहणार. फक्त तुम्ही तिच्याकडे मुलगा म्हणून जा, मालक म्हणून जाऊ नका. ज्ञानेश्वरीच्या कुशीत बसायचं असेल तर लेकरू म्हणून, विद्वान म्हणून नाही. विठाला विठाला. समर्पण आहे. ज्यावेळेला ज्ञानोबराय म्हणले महाराज तुला मी दहीभाताची उंडी, त्यावेळेला तो म्हणला महाराज मला दहीभात भरपूर झाला, आता मला ती आवडत नाही. ज्ञानोबराय म्हणले बरोबर आहे, आता तू कावळा आहेस, तू पक्षी आहेस, तुला आंबा आवडतो, मग आंब्याची आखी डहाळी तुला देतो, पण मला शकून सांग. आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी, आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी. आजी चिरे काळी शकून सांगे, आजी चिरे काळी शकून सांगे. उडले उडले कावू तुझे सोन्यानी मढवीन पाहू, उडरे उडरे कावू तुझे सोन्यानी मढवीन पाहू, तुझे सोन्यानी मढवीन पाहू, उडरे उडरे कावू तुझे सोन्यानी मढवीन. आंबे या डहाळी, पाखरांना फळं आवडतात, मग मी तुला एक आंबा नाही आखी आंब्याची डहाळीची डहाळी देतो, पण मला शकून सांग. काय 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 महाराज ज्ञानोबरांनी, कारण दिल्याशिवाय काही मिळत नाही, हा जगाचा नियम आहे. काहीतरी द्यावं लागतं, त्यावेळेला काहीतरी मिळतं. घेशी तेव्हा देशी आयसा असं शिवदार. काय काय केलं तुकोबरांचे का अभंग आहे. हरे तो निष्ठुर निगुण, हरे तो निष्ठुर निगुण, हरे तो निष्ठुर निगुण, हरे तो निष्ठुर. नाही माया बहु कठीण, नाही माया बहु कठीण, कवना काय दिदले. फार सुंदर अभंग आहे. घेवनी हरिश्चंद्राचे वैभव, राजपुत्र घोडे सर्व, पुत्र पौत्र जीव, डोंबा घरी ओपविले, हरी तू निष्ठुर निर्गुण. श्रियाळाचे घरी धरणे मांडिले मुरारी, मारविले करी त्याचे बाळ त्या हाती, त्याच्याच हाताने त्याच्या मुलाचा वध करून घेतला. इतका निष्ठुर आहेस तू. बरं काय कोणाला दिलं देवा. जंगलामध्ये ऋषीला जीव घातलं, पण त्या द्रौपदीतून एक पान का व्हायना घेतलंस ना. घेतलीस तेव्हा देतोस. द्रौपदीला वस्त्र पुरवलेस, पण अगोदर एक चिरूट का व्हायना जखमेला बांधायला घेतलंसच ना. विठाला विठाला घेतल्याशिवाय या जगात कोणी काही देत नाही महाराज. पहिलं लक्षात घ्यायचं, तो समर्पित जीवन समर्पित करावं लागतंय, त्याला द्यावं लागतंय, तो आपल्यात सामावून घेतो. कोणी घ्या. लहान मुलं सुद्धा चॉकलेट दिल्याशिवाय काम ऐकत नाहीत. हो, म्हणून आई फार हुशार असते. एरवी त्याला पैसे देत नाही, काम असलं की हे बघ 1 रुपया घेऊन चॉकलेट आण. त्यातले काही मुलं लय हुशार असतात, ज्याला काहीच कळत नाही त्याला पैसा कळतो असं म्हणतात. म्हणून 2 आवाज जगामध्ये भयंकर आहेत. एक पैशाचा आणि दुसरा बांगडीचा.
भयानक आवाज. एक बाई भाकरी टाकीत होती, तिथे एक पोरगा आलं, म्हणलं आई मला चॉकलेट पाहिजे. मग तिने आपला 1 रुपया काढला. ती म्हणली जा भांड्या आणि चॉकलेट घेऊन ये. ते पोरगं पळत पळत घराच्या बाहेर पडलं, पण उंबऱ्यामध्ये पाय अडकला आणि ते खाली पडलं. ते घराच्या बाहेर पडलं आणि त्याच्या हातातला रुपया खाली पडला. तिथं एक साधू भिक्षा मागायला आला होता. पोराच्या हातातल्या पडलेल्या रुपयावर त्याने पटकन पाय ठेवून उभा राहिला. ते पोराने पाहिलं, या बाबाने माझ्या रुपयावर पाय ठेवलाय. ती आईला म्हणलं आई त्या बाबाने माझ्या रुपयावर पाय ठेवलाय. आई हुशार होती, म्हणली भांड्या ठेवू दे तो रुपया खोटाचे. खोटा म्हणलं. साधूला वाटलं कशाला चोरी करायची, खोटाचे म्हणलं. पटकन पाय उचलला बाजूला केला आणि आई म्हणली बंडू आता उचल रुपया आणि आण बिस्किट. ऐसा कोण आहे हे जया नावडे. कोणाला मोठं व्हावं वाटत नाही महाराज. एक सुंदर श्लोक सांगतो तुम्हाला. निश्वावष्टी शतम शतिपदम लक्षम सहस्राधिप लक्षे सक्षिती पालताम पतिर पते शक्रेशताम वांछति चक्रे ससुराजताम सुरपतिर ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम ह्याशावधीम को गतः. कोणाला वाटतं मोठं व्हावं, होऊ नये. ज्याच्याकडे रुपये त्याला वाटतं 10 रुपये व्हावे, 10ला वाटतं 100 व्हावे, 100ला वाटतं 1000, 1000ला वाटतं लाख, लाखाला वाटतं करोड, करोडला वाटतं अब्जाधीश, अब्जाधीशाला वाटतं राजा व्हावं, राजाला वाटतं सार्वभौम राजा व्हावं, सार्वभौम राजाला वाटतं मी इंद्र व्हावं, इंद्राला वाटतं मी ब्रह्मदेव व्हावं, ब्रह्मदेवाला वाटतं मी हरी व्हावं. याशा वधीम को गतः. कोणाला मोठं व्हावं वाटत नाही. फक्त याच्यात एकच अशी जमात आहे, या सर्वस्वाचा त्याग करून गेले अशा पाश निवारून. याच्यामध्ये अडकत नाहीत महाराज. म्हणून जगामध्ये आतापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात आहे विठाला विठाला. म्हणून ते जे काही खायला दे, भगवंत इतका चतुर आहे ना महाराज. महाराज इतका तो कुशल आहे, सगळ्याला गोष्टी सारख्या देत नाही. म्हणून आपण एकमेकांना गुंतलेलो. आता सगळे जर कीर्तनकार असले तर ऐकायचं कोणी, सगळेच पखवाजे असले महाराज तर ऐकायचं कोणी, सगळेच गाणारे असले तर ऐकायचं कोणी. हा सगळाच विषय ना. तो बरोबर अशी कॅटेगरी निर्माण करतो. भगवंत इतका कुशल कारागिरी ना महाराज. कंठ दिया कोयल को तो उसका रूप छीन लिया. बघा तो किती कुशल आहे. कंठ दिया कोयल को उनका रूप छीन लिया, रूप दिया मोरनी को तो उसकी इच्छा छीन ली, इच्छा दी मानव को तो उसका संतोष छीन लिया, संतोष दिया संत को तो उसका संसार छीन लिया, संसार दिया देवताओं को तो उसका मोक्ष छीन लिया. विठाला विठाला विठाला. किती कुशल कारागिरी महाराज, किती कुशल कारागिरी. हो इतकी सुंदर कोकिळा गाते, तिच्या कंठामध्ये इतका सुंदर आवाज दिला, पण तिला रूप दिलं नाही. बर रूप मोराला दिलं. तुम्हाला तरी एक डोळा आहे, अनेक डोळे मोरणीच्या पंखावर आहेत. किती सुंदर दिलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत, पण तिला इच्छाच दिली नाही. बरी इच्छा माणसाला दिली, त्याची इच्छा कधी तृप्त होत नाही, त्याचा असंतोष काढून घेतला. बरं संतांना संतोष आहे, संतोष आहे तर त्यांचा संस्कार काढून घेतला, संसाराची राखरांगोळी करून घेतली. 7 पिढ्याची सावकारकी एका दुर्गादेवी नावाच्या दुष्काळामध्ये नष्ट होते आणि खाण्यासाठी अन्न सुद्धा राहत नाही. याला संसार शिसकावून घेणं म्हणतात ना देवाने. बरं संसार देवदेवतेला दिला, वैभव संपन्न बनवलं, पण देवाला मोक्ष नाही. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य संपलं की परत यावं लागतंय. तो किती कुशल कारागिरी महाराज त्यांनी एकमेकामध्ये कसा गुंफवलाय. तो किती 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 कारागीर. म्हणून एखाद्या सुंदर माणसाच्या नादी फार जपानी लोककथा आहे, फार सुंदर आहे. एक जपानी शेतकरी, तो बौद्ध तत्वज्ञान जगत होता जपानी, आणि ज्याची जी बायको होती ती हिंदू तत्वज्ञान जगत होती. त्यांची एक झोपडी होती, झोपडीच्या समोर एक तलाव होता, त्या तलावामध्ये फुलं उमललेली होती. तेवढ्यामध्ये सकाळ झाली, सूर्य उगायचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलंय, भुंगे रुंजून काढतात, फुलं उमललेली आहेत. त्यावेळेला तो शेतकरी झोपडीच्या बाहेर आला आणि त्या आपल्या बायकोला म्हणतो, अगं तुला जर सुंदर सकाळ पाहिजे असेल तर तू झोपडीतून बाहेर ये. तुला जर ही सकाळ पाहिजे असेल तू आतमध्ये ना बाहेर ये. ती काय म्हणते बाहेर ये. तो नवरा म्हणतोय, शेतकरी म्हणतो बाहेर ये. त्यावेळेला ती झोपडीतूनच उत्तर देते त्या शेतकऱ्याला. ती म्हणती बाहेर येऊन सकाळ पाहण्यापेक्षा ज्याने सकाळ निर्माण केली तो पाहायचा असेल तर आत या.
लक्षात ठेवा, तुला पाहायचं असेल सुंदर माणसावर प्रेम करण्यापेक्षा ज्याने सुंदर बनवलं तो किती सुंदर असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया सहस्रदीपे दीप कैशी किती किती सुंदर आहे. कोटी वधी चंद्र त्याच्यावरून वळून टाकावेत, तो इतका सुंदर आहे. त्याला पाहिल्याच्या नंतर गवळणी आपला देहभाव विसरल्या ना. काय त्या राधिकेचं वर्णन करावं म्हणून भागवतामध्ये महाराज शुकाचार्यांनी राधिकेचं एकदा सुद्धा नाव घेतलं नाही. त्याचं कारण आहे, राधिकेचं नाव घेतलं की शुकाचार्याला समाधी लागायची, ग्रंथ बंद. विठाला 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 विठाला. हो, ही सगळे भक्त तुम्ही बघा ना किती सुंदर. मीराबाईला काय कमी होतं? मेवाड प्रांतामध्ये राजकुमारी जन्माला आली, काय कमी होता महाराज? सर्वस्वाचा त्याग केला. मीराबाईचा मृत्यू इतका सुंदर सांगितला. मीराबाई वृंदावनमध्ये बरेच दिवस राहिल्या. शेवटी मीराबाई द्वारकेला आल्या. द्वारकेला आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, आता माझं आयुष्य संपलंय. भगवान श्रीकृष्णाने मुख उघडलं, पाठीमागे राजाचे शिपाई मागावर आहेत. आल्याच्या नंतर मीराबाईने भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये प्रवेश केला. तेवढ्यामध्ये राजाचे शिपाई आले, धरायला गेले, बाहेर काढायला गेले. तोपर्यंत मीराबाई मुखकमलामध्ये गेल्या होत्या. फक्त ती ओढणी होती ना, ओढणी, ती ओढणी शिपायाच्या हाताला आली, त्यांनी ती ओढली. त्याच ओढणीला दिलेली आज ती समाधी आहे. विठाला 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 विठाला. किती समर्पण होणं महाराज, किती समर्पण होणं. इतकं प्रेम करावं लागतं. तुम्ही तुमच्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करावं लागतंय, इतकं प्रेम करावं लागतं. तो झाल्याच्या नंतर मग तुम्ही कशातही पहा. वामन भाऊ महाराजांनी शिव्या दिल्या महाराज. त्यांच्या शिव्या खाण्यासाठी लोक असले. नाथ महाराजांनी शिव्या नाही दिल्या का? हरिपाठामध्ये काय माये गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी अरे मुडा. बरं, आमच्या जनाबाईने शिव्या नाही दिल्या का? विठ्या तुझे गेले मढे आणि तुला पाहुणी काळ रडे. ही कोणती शिवी आहे? काहीही करा, एकदा समर्पण झाल्याच्या नंतर तुम्ही जे कराल ना, मांस विकणं हा पापाचा धंदा आहे. पण समर्पण झाल्याच्या नंतर सज्जन कसायाने व्यवसाय मांस विकण्याचा केला तरी संत पदाला बाद आला नाही. विठाला विठाला विठाला. समर्पण पाहिजे, समर्पण पाहिजे, सगळ्यात महत्वाचे. म्हणून ज्ञानोबा पाय इतकं एकरूप झाले की आता आंबे या ढाळी फळे चुंबी रसाळी आजीची रे काळी शकून सांगे. त्यावेळा कावळा उडायला तयार नाही, आंब्याची ढाळी घ्यायला तयार नाही, काहीच करायला. त्यावेळेला ज्ञानोबा हात जोडून त्याला म्हणतात, अरे माझी तळमळ तरी लक्षात घे, माझ्या मनामध्ये काय खूण आहे ही तरी लक्षात घे, आणि मग तरी मला शकून सांग पांडुरंग कधी येतील शेवटच्या चरणामध्ये. ज्ञानदेव मने जाणी जे येकुणे, ज्ञानदेव मने जाणी जे, ज्ञानदेव मने जाणीये जी खूने, ज्ञानदेव मने जाणीये खूने, ज्ञानदेव मारे जाणीये खूने, ज्ञानदेव मारे जाणीये खूने. हो भेटत ज्ञानदेव माने जाणी जया खूने, ज्ञानदेव माने जाणी जया खूने, ज्ञानदेव मने जाणीये खूने, ज्ञानदेव मने जाणीये खूने. काय एकदा रेल्वे पटरीतून पहिला डबा घसरला का मागच्या डबऱ्याला घसरल्याशिवाय पर्यायच नसतो. विठाला विठाला. त्याच्यात असं आहे, म्हणजे स्वर एक असा आहे ना, स्वर हा एक प्रकार. स्वर गेला की तो मृत्यूच आहे. ताल गेला तर बाल गेला, पण स्वर गेला तर शिरच गेलं. विठाला विठाला विठाला. हो, कारण आपली संप्रदायाची परंपरा अशी आहे ना, जो कीर्तनकार आहे त्याला गाता आलं पाहिजे, त्याला स्वर ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे आणि जर एखाद्याला गाता येत नसेल तर ते उभं प्रवचन होतं, म्हणून कामापुरता तरी स्वर असला पाहिजे. ताल, ताल या शब्दाचा अर्थ बापू सांगतो. ताल तकाला प्रोक्तो शंकरा, दोन शब्द आहेत की नाही. ताल तकाला प्रोक्तो शंकरा, हा लकारा प्रोक्तो पार्वती.
लय हा तालाचा आत्मा आहे. ज्याने तंतोतंत ताल जाणला त्याला विनाशायाशी मोक्ष सांगितलेला आहे. विठाला विठाला विठाला. आमचे ज्ञानोबराय गाणारे होते म्हणून जनाबाईच्या फडावर नामदेव रायच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय चाल म्हणतात. नामदेव कीर्तन करी पुढे देव पुढे. चाल म्हणणारे कीर्तनकाराच्या पुढे असतात का मागे असतात? पुढे असतात ना. जणी म्हणे ज्ञानदेवा फडकर आहे की ज्यांचा फड आहे त्यांच्या आदेशाने त्यांनी सांगावं लागतं किंवा त्यांच्या मार्फत चोपदार सांगतो चाली. जनाबाईचा फड आहे ना, मग जनाबाईने सांगितलं. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. बरं, ज्ञानोबरायची पाठीमागे इतकं सुंदर ज्ञानोबराय गाणारे होते. शेवटी कोणीच मग नामदेवरायचं कीर्तन त्या कीर्तनाचा विरस होऊ नये म्हणून जगाचा मालक आता सगळे जर इथं आहेत तर ते विटेवर त्याला करमतंय का? विटेवर उडी मारून आला आणि मग ज्ञानोबरायच्या पाठीमागे चाल म्हणू लागला. इतका नाचला. नाचता नाचता देवाचा नामदेवरायच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय बरोबर चाल म्हणताना गळला पितांबर. मला वाटतं तेव्हापासून कीर्तनकार कंबर बांधित असावे. नाही, धोतर गळणार नाही याची आम्ही काळजी घेतो. हो, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाशी बोले कबीर. कबीर महाराज त्याच लाईनीला होते. सगळी गाणारी आहेत म्हणून लावणी मृदंग असं म्हटलेलं आहे. श्रुती टाळ घोष. लावणी मृदंग म्हटलंय. टाळ लावला पाहिजे. धुमडं सुद्धा लावावं लागतं. बापूंना माहिती आहे, सगळ्या गुणवानाला माहिती आहे. धुमडं हे हातोडीने नाही लावित. पखवाज तिकडून पुढेकडून हातोडीने लावतात पण धुमडं हे कणकीच्या लेपावरून लावावं लागतं. विठाला विठाला विठाला. कोकळ आहे ना सगळं. फार फार मोठी मौज आहे याच्यामध्ये महाराज. आनंद आहे. वारकऱ्यामध्ये जर भजन गायला लागलं ना, हे जुन्या जर चाली ऐकल्या. सकाळी काकड्याचं भजन महाराज हे बंकट स्वामी पाडलेल्या चाली सगळ्या घालून दिलेल्या चाली. गाण्याच्या चाली महाराज म्हणायला काहीच हरकत नाही. पण पुढचं दुखणं असं आहे, गाण्याची चाल म्हणायला लागलं की अगोदर गाणं ध्यानात आणावं लागतं तेव्हा चाल लक्षात येते. हो, म्हणजे मी आमदार झाल्यासारखं वाटतं. हे ध्यानात आणल्याशिवाय पुढची चालच ध्यानात येत नाही. विठाला विठाला. काही काही ठिकाणी तर असे गाणारे भेटतात. आता ही फार सुंदर मंडळी आहे. तशी आता ही इंद्रायणीचा मंच आहे. महाराज मी कोकणात कीर्तनाला गेलो. माझ्या पाठीमागं टाळकर उभे होते. मी पुढं म्हणायला लागल्याच्या नंतर त्यांना मागून म्हणलं उचला. ती एक जण आला मलाच उचलिलं. अरे म्हणलं मला उचलू नको, प्रमाण उचल. आता महाराष्ट्रभर फिरत असल्यामुळे असा योग येतो. एके ठिकाणी एक गाणार होतो बापू. तिथं गेल्याच्या नंतर तो म्हणला मला पहिली चाल दिली तरच मी वर्गणी देणार, नाही तर वर्गणी देत नाही सप्त्याला. आता लोक म्हणले जाऊ द्यावं. आणि ते आमच्या वाट्याला आमच्याच दिवशी आलं. आता त्याची वर्गणी मोठी होती कारण त्याला जमीन जास्त होती. म्हणले याला एकदा म्हणू द्या म्हणजे मग आपली वर्गणी फिक्स झाली. ते म्हणायला लागल्याच्या नंतर तो पुढचा गाणारा इतकं सुंदर 7 मात्र्यामध्ये भिंपलास राग इतकी सुंदर ठेवून धरली. हे माठीमागं वर्गणीवालं होतं ना, ते तिसरीकडेच म्हणायला लागलं. तो त्या पुढच्यानी थांबवून सांगितलं बा ही भिंपलास राग आहे, 7 मात्रेची चाले, तुम्ही असं मोगम म्हणू नका, माझ्या पाठीमागं म्हणा. तो वर्गणीवाला म्हणला तुम्हाला जे येत आहे ते तुम्ही म्हणा, मला जे येत आहे ते मी म्हणणार आहे. तो म्हणला इथंच आपली भैरवी. विठाला विठाला. नादी लागत कुठं बसता तुम्हाला सांगतो. हे काही काही गोष्टी अवघड आहेत. म्हणून मूर्ख माणसाने गप्प राहणं हा शहाणपणा आहे. माझं वाक्य नीट लक्षात धरा. मूर्ख माणसाने गप्प राहणं हा शहाणपणा आहे, पण शहाण्या माणसाने गप्प राहणं हा मूर्खपणा आहे. म्हणून शहाणी माणसं गप्प राहिली की अशाचं फावत आहे. विठाला विठाला. मोठी मौज आहे. जाऊ दे, आपल्याला त्या भागाकडे जायचं नाही. परंतु एक आनंदाची एक भर आपण ज्याला म्हणतो, ज्ञानोबराय म्हणतात माझ्या अंतकरणाची हाक तू जाणून घे. जशी मुलगी माहेरी आल्याच्या नंतर त्या मुलीकडे पाहिल्या बरोबर आईच्या लक्षात येतं की माझ्या लेकीला सासरी त्रास आहे, किती आनंदामध्ये राहतं. तिला बोलण्याची गरज नाही. बॉडी लँग्वेज एक बॉडीची भाषा असते ना. फोनवर बोलण्यापेक्षा समोरासमोर साधलेला संवाद कधीही सर्वश्रेष्ठ असतो. बरोबर आहे की नाही. बॉडी लँग्वेज आपले काही काही भाषा असते की लँग्वेज कुठे कसं बसावं, कसे बोलावं, सगळी आपली पर्सनॅलिटी त्याच्यावरूनच ठरते ना.
लक्षात येतंय का? 3 गोष्टी जर असल्या ना महाराज, तुम्ही जे मला मोगास जे आपलं चर्चा झाली, 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या ना, तुम्हाला तुमच्याकडे जग होऊन येणार. पहिली गोष्ट पर्सनॅलिटी, दुसरी गोष्ट मेमरी आणि तिसरी गोष्ट व्यवहार चातुर्य. मेमरी म्हणजे गुणवत्ता. लक्षामध्ये गुणवत्ता असेल, तुमच्याकडे पर्सनॅलिटी असेल आणि तुमच्याकडे व्यवहार चातुर्य असेल, तुमच्याकडं जग येणारच. कारण गुणवत्ता हे साम्राज्य आहे. साम्राज्याचे धनी तुम्ही असाल तर तुम्हाला साम्राज्य लोकांकडे जायची गरज नाही. पण आपण प्रभावी असणं हे जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आहे, सगळ्यात मोठं साम्राज्य आहे. म्हणून गुणवत्ता हा भगवंत आहे, त्याला पर्याय नाही. तुम्ही कॉपी करून इंजिनियर झाले, पण पुढं उद्घाटनाच्या पुढं हसायला लागले तर त्या इंजिनियरचं करायचं काय? कॉपी करून तुम्ही डॉक्टर झाले, पुढं पेशंटचं काय? पण गुणवत्तेला पर्याय नाही. म्हणून आता मग अशी तेच आमचं बोलणं झालं की इथे 4थी 7वी पास माणसं क्लासहून अधिकाऱ्याला काम सांगायला असल्याच्या नंतर काय होणार हे वेगळं सांगायची गरज नाही. विठाला विठाला ज्ञानदेव म्हणे जाणी जे अखुने भेटती पंढरी राणे शकून सांगे. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाहू पाहुणे पंढरी राहू घरा काही येते विठोबा रखुमाई विठोबा संपत आलेली आहे. पुढे 4-5-10 मिनिट जास्त झाले, त्याबद्दल मंचाची मी दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय कराड साहेब आणि माझ्यावर मुलासारखं प्रेम करणारे काकू साहेबांची बहीण या ठिकाणी आहेत. ही सगळी मंडळी आहेत आणि आमचे सर्व बापू आहेत, सुदाम महाराज पाणेगावकर आहेत, आमचे गणेश महाराज, ही सगळी मंडळी आणि तुम्ही सर्वजण जमलेली श्रोतेगण ज्ञानोबरायांची लेकरं म्हणून तुमच्या चरणावर मी प्रणिपात करतो. आणि तुमची माझ्याबद्दल असलेली सदिच्छा ती शिदोरी घेऊन गावाकडे जाऊन परत पुढच्या वर्षापर्यंत त्या शिदोरीवर जगण्याचा आनंदाने राहण्याचा प्रयत्न निश्चितच करूयात. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित, इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अधिकार म्या बोला क्षमा पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. इंद्रायणी माता की. या ठिकाणी विश्वशांती जो जागतिक सहिष्णुता सप्ताह संपन्न होत आहे. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये वारकरी संप्रदायाचं एक आदर्वी व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण गहिनीनाथ महाराज खेडकर काकू, ज्यांच्या अमृतमय वाणीवर अगदी मला प्रकर्षानं त्यांनी सांगितलं की 16 माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची
प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर।